करावी. तर मी पहिल्यांदा धीरज सरांचा मी अ, ओळख करून देतो, ज्यांना म्हणजे ऑलरेडी सगळ्या लोकांना ते परिचयाचे आहेत, इथे ऑलरेडी मेंबर आहेत. तरी देखील फॉर्मॅलिटी म्हणून मी सगळ्यांना त्यांचा परिचय करून देतो की धीरज भाऊ आहेत, त्यांनी पालीमध्ये डिप्लोमा केलेला आहे. व्याकरण त्यांचा चांगला विषय आहे, पाली पाली व्याकरण. दुसरी गोष्ट म्हणजे ते सतत धर्माचा अभ्यास करत असतात, धम्माचा अभ्यास करत असतात. बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांना ते समर्पित असून अ, आपल्या ग्रुपमध्ये तर कंटिन्युअस ते ऍक्टिव्ह असतातच. दुसरं म्हणजे ते अकोल्याहून आहेत, कृषी अधिकारी आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. स्टील काम सांभाळून, सगळ्या गोष्टी सांभाळून ते मॅरिड देखील आहेत. हे सगळं असून देखील ते धम्मसत्रांना कायम त्यांची उपस्थिती असते, कायम त्यांच्या सूचना असतात. अनेक चुका जर असतील तर त्या दुरुस्त करून देतात. विविध विषयांवर ते एनकरेज पण करतात. माझे देखील चांगले ते मित्र आहेत. तर आज मागे त्यांनी प्रतित्य समुत्पाद भवचक्र जे आहे ते त्याच्यावर 3 लेक्चर्स घेतली होती. तर त्या 3 लेक्चर मधून त्यांनी दाखवून दिलं होतं की त्यांचा अभ्यास किती दांडगा आहे. आणि ज्या प्रकारे त्यांनी ते समजून सांगितलं होतं, भवचक्र, प्रतित्य समुत्पाद, विभंग सुत्त आणि पटिच्च समुप्पाद सुत्त, हे जे ज्या प्रकारे त्यांनी समजून सांगितलं ते वाखाणण्याजोगं होतं. ग्रुपमध्ये अनेकांना ते आवडलं देखील होतं. आणि अ, त्यांनी कंटिन्युअसली ग्रुपमध्ये अशा प्रकारचा आपला सहभाग आणि योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार प्रथमतः. आणि मी आता सुरुवात करतो. ऑलरेडी आता आपल्याकडे 7च मेंबर अजून जॉईन झालेले आहेत. अदर मेंबर्स कुठे आहेत आय डोंट नो. सो 8 वाजून 7 मिनिटं झालेली आहेत. खरं तर ऍक्च्युअल टायमालाच आपण सुरुवात करायला पाहिजे. त्यावेळेस सगळ्यांनी जॉईन व्हायला पाहिजे खरं तर. कारण जे बौद्ध उपासक स्वतःला म्हणवतात त्यांनी थोडंसं तरी शिस्तीचं आणि थोडं भक्तशीरपणाचं पालन केलं पाहिजे. इतर बौद्ध राष्ट्राकडून, पारंपरिक बौद्ध देश जे आहेत त्यांच्याकडून थोड्याफार गोष्टी शिकल्या पाहिजेत. की डिसिप्लिन हा केवळ आणि केवळ यांच्यासाठी नसतो, विनय भिक्षूंसाठी नसतो, तो उपासकांसाठी तितकाच महत्वाचा असतो. आणि ती प्रायोरिटी, ते डेडिकेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तरच आपण योग्य प्रकारे योग्य प्रकारे धम्माचा आपण प्रचार प्रसार आणि लोकांपर्यंत सर्व्हिसेबल राहू शकतो. तर एवढंच म्हणतो मी आणि आपण सुरुवात करूया. सर्वदृष्टी प्रहाणाय यः सद्धर्ममम देशयतानुकम्पामुपादाय तं नमस्यामि गौतमम्। नमो ते पुरिसाजय्य नमो ते पुरिसुत्तम। सदैव कस्मि लोकस्मि नत्यते पटिपुग्गलो। अमिताभो अतुलाभो अमितालोको लोकजे। अमितोजो अतुलोजो बुद्धं तं प्रणमाम्यहम्। तेषां शरीराणि नमस्करोमि यत्रोदितं तदवरचित्तरत्नं यत्रापकरोपि सुखानुबन्धे सुखाकरास्तान् शरणं प्रयामि। सुखाकरास्तान् शरणं प्रयामि। सुखाकरास्तान् शरणं प्रयामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाक्कातो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। सङ्घं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि सङ्घं शरणं गच्छामि। तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयम्पि सङ्घं शरणं गच्छामि। ते शरणगमनं सम्पूर्णं पञ्चशीलं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरयमज्जपमादट्ठाणा वेरमणि सिक्खापदं समादयामि। इमानि पञ्चसिकापदानि शीलेन सुगतिं यन्ति। शीलेन भोगसम्पदा शीलेन निभृतिं यन्ति। तस्मात् शीलं विशोधये
तीसरणेन सद्यं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेथ साधु 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 रतनत्रय वंदना नमामि बुद्धं गुणसागरं तं सत्ता सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सब्बे मरणं अहञ्च नमामि धम्मं सुगतेन देशितं सत्ता सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छा सकलो दुगन्धो गच्छन्ति सब्बे मरणं अहञ्च नमामि संघं मुनिराजसावकं सत्ता सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सब्बे मरणं अहञ्च नमामि पच्चेकबुद्धं विशुद्धं सत्ता सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सब्बे मरणं अहञ्च बुद्धधम्मं च पच्चेक बुद्ध संगच्छ सामिका दासोऽहमस्मि मे ते सङ्गुणं धातु शिरे सदा तिसरणं तिलक्कणुपेक्खं निब्बाणमन्तिमं वन्देऽहं शिरसा नित्यं लभामि त्रिविधामहं तिसरणं च शिरे ठातु तिलक्कणं उपेक्खा च शिरे ठातु निब्बाण ठातु मे शिरे बुद्धे सकरुण वन्दे धम्मे पच्चेक सम्बुद्धे सङ्गे च शिरसा एव तिता नित्यं नमाम्यहं नमामि सत्तु नोवादम नोवादपमाद वचन्ति नमं सभ्येऽपि चेति या वन्दे उपज्जाया याचर्ये ममं मह्यं प्रणाम तेजेन चित्तं पापे हि मुच्यञ्च साधु 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 एतेन सच्चवच्चेन सोत्थिते होन्तु सर्वदा एतेन सच्चवच्चेन सब्बदुःखा सब्बभया सब्बरोगा सब्बशोका उपद्रवा विनश्यन्तु एतेन सच्चवच्चेन होतु ते जय मङ्गलानि साधु 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 रत्न शरणम. जय भीम सर्वांना. तर आज आपण समाधी मार्ग या आचार्य धर्मानंद कोसंबी यांच्या ग्रंथाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेत आहोत. खरं तर मला म्हणजे खरं तर हा समाधी मार्ग हा जो विषय आहे हा म्हणजे याच्यामध्ये ज्यांचा ध्यानाचा भरपूर अभ्यास आहे तर त्यांना याच्यामध्ये भरपूर सांगण्याजोगं असतं. माझं एक विपश्यना शिबिर झालेलं आहे. त्याच्यामुळं मला यातलं एकदम खोलमध्ये माहिती नाही, पण आपण हा जो आजचा जो आपण सत्र घेतो हा फक्त समाधी मार्ग या ग्रंथाबद्दल माहिती देण्यासाठी आपण घेतो. कारण असं आहे की ह्या ग्रंथाचं जर आपण बारकाईनं जर वाचन केलं तर बौद्ध धर्मामधील ध्यान आणि त्याच्याशी संबंधित ज्या बाबी आहेत 40 कम्मठाणं वगैरे आहेत, तर ह्याबद्दल एक बेसिक आयडिया आपल्याला येऊन जाते आणि ह्याच्यातूनच आपल्याला पुढे विपश्यना जो नंतरचा पार्ट असतो प्रज्ञामधला, तर त्याची सुद्धा याच्यामध्ये आपल्याला बारकाईनं माहिती आपल्याला समजून जाते. बेसिक आकलनासाठी हा ग्रंथ आपण असं म्हणू शकतो की चांगला आपल्याला अभ्यास करणं याचं चांगलं आहे. तर हा एवढा मोठा जो ग्रंथ आहे खरं तर हा एका सत्रामध्ये मला फास्टमध्ये घ्यावा लागेल. बऱ्याच गोष्टी मी ज्या पुस्तकातल्या वाचून नोट्स तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यामधून काही गोष्टी राहू शकतात. तर त्याबद्दल आपण सर्वांनी परत एकदा त्याच्यामध्ये, कारण की प्रत्येक वेळी आपण वाचत गेलो तर त्याच्यामध्ये आणखी नवीन आपल्याला गवसतं. तर इथं ह्या ग्रंथाबद्दल थोडक्यात माहिती अशी की यामध्ये 9 चॅप्टर आहेत आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे कम्मतठाणं घेतलेले आहेत. काही आनापानसती झाली, बोधांगाच्या बद्दल चॅप्टर आहेत. असे एकूण 9 चॅप्टर ह्याच्यामध्ये आहेत. तर आपण थोडक्यात ते चॅप्टरमध्ये काय काय आहे हे आपण घेऊ. तर पहिला जो चॅप्टर आहे तो समाधी कार्य ह्या नावाने आहे. तर सगळ्यात पहिलं त्यांनी समाधीचं कार्य काय याच्यामध्ये एक बेसिकमध्ये एक सांगितलेलं आहे की आपल्या मनोवृत्तीमध्ये ज्या चांगल्या मनोवृत्ती आहेत त्याच्यामध्ये समाधान ठेवणं हे समाधीचं कार्य आहे असं त्यामध्ये व्यक्त झालेले आहेत ते. म्हणजे अकुशल मनोवृत्ती ज्या आहेत त्याचा पूर्णतः निरोध करून आणि कुशल मनोवृत्तीचा विकास करणं आणि त्यात लिप्त न होणं हे बौद्ध धर्माचं ध्येय आहे. आपण
आपण पाहतो की सबब पापस्साकरणं कुशलस्य उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धानं शासनं. हे जी गाथा आहे त्याचाच इथं आपल्याला थोडक्यामध्ये मांडलेलं आहे. तर समाधीमध्ये आपल्याला माहिती आहे की जो मार्ग आहे तो शील समाधी प्रज्ञा असा मार्ग आहे. पहिल्यांदा शीलामध्ये पुष्ट झाल्यानंतर समाधीचा अभ्यास करत असतो आपण आणि समाधीचा अभ्यास केल्यानंतर मग प्रज्ञा डेव्हलप होते आणि त्याच्या आधारे मग आपण पुढील अवस्था गाठू शकतो. तर समाधी म्हणजे आपण आता सध्या समाधीबद्दल पाहतोय म्हणजे जो दुसऱ्या क्रमांकाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत. तर समाधी म्हणजे साधारण त्याचा अर्थ चित्ताची एकाग्रता असा आहे. तर त्याचे 2 प्रकार आहेत. एक कुशल समाधी आणि अकुशल समाधी. तर समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता. तर कधी-कधी ज्या अकुशल गोष्टी आहेत म्हणजे आपण जर चित्रपट वगैरे पाहत असू एखादा मनोरंजनाचं नाच-गाणे पाहत असू, तर त्याच्यामध्ये सुद्धा चित्त एकाग्र होते. एवढंच काय एखादा जर खून करत असेल व्यक्ती, तर त्याचं सुद्धा चित्त एकाग्र असतं. पण त्याला समाधी म्हणता येणार, ती अकुशल समाधी झाली. कुशल समाधी म्हणजे जे चांगले कामं करत असताना चित्ताची एकाग्रता असणं किंवा कुशल गोष्टीबाबत असणं, त्याला कुशल समाधी असं म्हणता येईल. तर या कुशल समाधीचे परत 2 प्रकार आहेत. एक उपचार समाधी आणि एक अर्पणा समाधी असे 2 भाग आहेत त्याचे. उपचार समाधी ही अल्पकाळ टिकणारी असते. म्हणजे जास्त काळ टिकत नाही ती. तेवढ्यापुरती एकाग्रता राहते ती. आणि अर्पणा समाधी ही ध्यानाने पुढे त्याच्यामध्ये भरपूर आपण अभ्यास केल्यानंतर दीर्घकाळ टिकणारी राहते. आणि अर्पणा समाधीमध्ये जे ध्यानाचे आपल्याला माहिती आहेच, की 4 प्रकार असतात ध्यानाचे. प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान असे 4 प्रकार आहेत. अभिधम्मामध्ये हेच 5 प्रकार दिलेले आहेत. तर हे जे आहेत ह्याच्यामध्ये 5 प्रकारच्या ज्या आपण ज्याला अ, 5 प्रकारच्या म्हणजे विचाराशी संबंधित गोष्टी असतात त्या. म्हणजे जसं आपल्याला माहिती असेल, की वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि उपेक्षा ह्या 5 गोष्टीशी संबंधित ते ध्यान असतात. तर त्याच्यामध्ये बेसिकमध्ये असं आहे, की पहिल्या ध्यानामध्ये वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता ह्या 5 चित्तवृत्ती असतात. दुसऱ्या ध्यानामध्ये वितर्क आणि विचार निघून जाते आणि फक्त प्रीती, सुख, एकाग्रता एवढंच राहतं. तिसऱ्या ध्यानामध्ये अ, प्रीती निघून जाते. फक्त सुख आणि एकाग्रता ह्या 2च गोष्टी असतात आणि चौथ्या ध्यानामध्ये सुख राहत नाही. फक्त उपेक्षा आणि एकाग्रता. तर अशा प्रकारे हे 4 ध्यानाचे प्रकार आहेत. तर हे रूप ध्यानाचे प्रकार आहेत. म्हणजे याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. रूप रूपावचर मधले आणि एक अरूपावचर ध्यान आहे. त्याला अरूपावचर आयतन असे म्हटलं जातं. ते पण 4 प्रकार आहेत ध्यानाचे. म्हणजे हे 4 आणि ते 4 असे 8 प्रकार आहेत. हे 8 झाल्यानंतर मग लोकोत्तर अवस्थेमध्ये जातात. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की ते स्वतःपन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहत ह्या 4 स्टेजेस ज्या आहेत, ह्या अरूपावचरच्या नंतर सुरू होतात. तर सुरुवातीला हे जे रूपमधले आहेत, हे 4 ध्यानाचे प्रकार आहेत. तर एक-एक आपण थोडक्यात फक्त समजून घेऊ, कारण की हे खूप मोठं होऊन जाईल. वितर्क म्हणजे काय म्हणता येईल, की समाधीच्या विषयामध्ये जो प्रथम प्रवेश होतो, त्याला वितर्क असं म्हटलं गेलेलं आहे. चित्ताचा पहिल्यांदा प्रवेश जो होतो, त्याला वितर्क म्हणले जाते. विचाराच्या मध्ये त्या विषयामध्ये त्याचा जास्त म्हणजे त्याच्याबद्दल खूप सारा विचार करणं, ते या विचारात येतं. प्रीतीमध्ये प्रीती म्हणजे त्याच्यामध्ये जे करत असताना जो आनंद प्राप्त होतो, मानसिक आनंद असं म्हणता येईल त्याला, त्याला प्रीती असं म्हणतात. आणि सुख म्हणजे त्याच्यामुळं नंतर शरीराला जे समाधान वाटतं, त्याच्यामध्ये ध्यानामध्ये असताना, तर त्याला सुख म्हटलं गेलेलं आहे. शरीराचा आनंद असं म्हणू शकतो आपण त्याला. आणि उपेक्षा म्हणजे चित्ताची अ, निष्कंपता म्हणजे चित्तकंप पावत नाही. चांगल्या वाईट गोष्टीबद्दल जी असते भावना आपली समताभाव, ती म्हणजे उपेक्षा म्हणता येईल. तर इथं आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी एक सायकलीचं उदाहरण दिलेलं आहे. याच्यामुळे ह्या 5 चित्तवृत्ती आपल्याला समजण्यास सोपं होईल, की त्यातलं वितर्क जे आहे, ते असं म्हणलं जातं, की ज्यावेळेस ते सुरुवात करतात, तर त्याचा सायकल चालवताना आपला समतोल होत नाही. समतोल साधताना अ, समतोल साधण्याचा जो प्रयत्न केला जातो, तर त्याला वितर्क म्हणलं जाते. म्हणजे हा पहिला चित्ताचा पहिला प्रवेश असं म्हणतात त्याला. नंतर सायकलच्या गतीसोबत आपली गती आपण ज्यावेळेस मेंटेन करतो, तर त्याला विचार असं म्हटलं जातं. आणि ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर आपल्या मनामध्ये ज्यावेळेस ती सुरुवात होते चालवायला, तर आपल्या मनामध्ये एक विलक्षण आनंद होतो.
त्याला प्रीती असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक सुख मिळतं शरीराला पण. म्हणजे तोपर्यंत आपलं शरीर अवघडलेलं असतं. नंतर आपण सुखानं चालवू शकतो आणि एक तन्मयता येते त्याच्यात. तर त्याला सुख म्हटलं गेलेलं आहे. आणि उपेक्षा म्हणजे काय? तर एक वेळ अशी येते, की आपल्याला आपल्या ह्या कोण्याच गोष्टीचा आपला विचार नाही येत. म्हणजे समतोल राहील का? पडणार का? ह्या कोणत्याही गोष्टीचा आपल्यामध्ये विचार राहत नाही आणि मग ती भावना जी राहते त्याला उपेक्षा असं म्हटलं गेलेलं आहे. तर हे सायकल चालवण्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. या प्रकारे हे चित्ताच्या वेगवेगळ्या चित्तवृत्त्या असतात आणि ह्याच काही राहतात, काही राहत नाही याच्यावरून त्या धनाचे 4 प्रकार दिले आहेत. हे समाधिकार्य या चॅप्टरमध्ये आपण पाहतोय पहिल्या. त्याच्यामध्ये पुढे असं दिलेलं आहे, की 5 प्रकारच्या मानसिक शक्ती असतात. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. तर याचा एकमेकांशी संबंध आहे. श्रद्धा आणि प्रज्ञा ह्या 2 जोड्या आहे असं म्हटलं जाते. श्रद्धा जर आपली वाढली आणि प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे म्हणजे ज्ञान आणि प्रज्ञा याच्यामध्ये फरक आहे. प्रज्ञा म्हणजे काय चांगलं, काय वाईट याची जाणीव असणं. त्याला प्रज्ञा असं म्हणता येईल आपल्याला ढोबळ खरं तर प्रज्ञा म्हणजे हा खूप मोठा गहन विषय आहे. विपश्यनेनंतर जी डेव्हलप होते ती प्रज्ञा असते. तर श्रद्धा आणि प्रज्ञा ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर श्रद्धा म्हणजे श्रद्धा जर वाढली आपली आणि प्रज्ञा मंदावली तर माणूस अंधश्रद्ध होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू शकतो. त्याच्यामुळे श्रद्धा असली पाहिजे. अ, म्हणजे श्रद्धा ठेवतो त्याच्यामुळे अंधश्रद्धा होते. त्याच्यामुळे प्रज्ञा असली पाहिजे. प्रज्ञा म्हणजे प्रज्ञा सांगते कशावर श्रद्धा ठेवायची आणि कशावर नाही. त्याच्यामुळं याचा समतोल असला पाहिजे. दुसरं आहे की प्रज्ञा जर बळावली आणि श्रद्धा कमी झाली, तर तो माणूस स्वार्थी होतो. तो स्वतःचाच विचार करतो. तिसरं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की समाधी जी आहे आणि उत्साह म्हणजे वीर्य ह्या 2 मध्ये संबंध आहे. समाधी मंदावली आणि वीर्य म्हणजे उत्साह वाढला, तर मनुष्य भ्रांतचित्त होतो. म्हणजे अस्थिर होतो. त्याचं मन स्थिर राहत नाही. हे करू का ते करू असं त्याच्या मनामध्ये होतं. आणि समाधी जर का जास्त झाली आणि उत्साह मंदावला, तर माणूस आळशी बनतो. म्हणजे एकाग्रता वाढली पण उत्साह कमी झाला. आपल्याला माहिती आहे की आपल्या एकाग्रता वाचनामध्ये जर आपली वाढली आणि उत्साह कमी होत असला, तर आपल्याला झोप येते. म्हणजे माणूस आळशी बनते. आणि स्मृती ही सर्वत्र असली पाहिजे ह्या. आता हे 5 मानसिक शक्ती याच्याशी संबंधितच सप्तबोधी आहेत. सप्तबोधी तर त्याच्यामध्ये 7 प्रकारचे बुद्धीचे अंग आहेत. तर त्याच्यामध्ये स्मृती, धर्म, प्रविचय, वीर्य, प्रीती, प्रश्नबुद्धी, समाधी आणि उपेक्षा. ह्या 7 गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर धर्मप्रविचय म्हणजे विवेचक बुद्धी म्हणजे काय चांगलं, काय वाईट हे ठरवणारी जी बुद्धी असते, त्याला आपण प्रज्ञा असं म्हणतो. धर्मप्रविचय म्हणजेच प्रज्ञा. नंतर आहे स्मृती. स्मृती म्हणजे सतत जागरूक असणं, जागृती. वीर्य म्हणजे उत्साह, मानसिक जे चांगली कामं करण्यामध्ये मनाचा जो उत्साह असतो त्याला वीर्य म्हटलं जातं. प्रश्नबुद्धी हे चित्ताची शांतता असते. प्रीती म्हणजे सत्कर्मामध्ये जो आनंद मिळतो, त्याला प्रीती म्हटलं गेलेलं आहे आणि समाधी ही चित्ताची एकाग्रता असते आणि उपेक्षा ही चित्ताची समताभाव म्हणजे चित्ताचा समताभाव किंवा निष्कंपता किंवा त्याला मध्यस्थ अवस्था असं म्हणू शकतो. म्हणजे चांगल्या वाईटाप्रती जास्त डळमळीत होत नाही चित्त. तर हे थोडक्यात देतो मी कारण की ह्या असं तोंडी सांगणं पण थोडंसं समजणं अवघड जाऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये आता प्रश्नबुद्धी म्हणजे 2 प्रकार असतात. एक तर आपलं चित्त भ्रांत होतं म्हणजे कन्फ्यूज होतो आपण आणि चित्त सतत हलत म्हणजे एका जागी स्थिर राहत नाही आपण. हे करू का ते करू? चित्त असं भ्रांत होतं, अस्थिर होतं. तर त्यावेळेस आपल्याला प्रश्नबुद्धी, समाधी आणि उपेक्षा ह्या 3 बोधिअंगाचा अभ्यास म्हणजे त्याची भावना करण्याचा आपल्याला सांगितलं गेलेलं आहे सप्तबोधी आणि प्रश्नबुद्धी म्हणजे आपण आताच पाहिलं, की चित्तभ्रांत झालं म्हणजे प्रश्नबुद्धी म्हणजेच काय शांतता चित्ताची. तर चित्ताची शांतता असली तरच ते भ्रांत चित्त शांत होऊ शकतं. समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता आणि उपेक्षा म्हणजे चित्ताची समताभाव चित्ताचा. आणि चित्त जर जड झालं, जड म्हणजे ज्यावेळेस काहीच करावं नाही वाटत, काही काम करण्याची इच्छा नाही राहत, मनच नाही लागत कोणत्या गोष्टीत, अशा वेळी आपल्याला धर्मप्रविचय, वीर्य आणि प्रीती. तर धर्मप्रविचय म्हणजे काय चांगलं, काय वाईट याचं जे थोडक्यात प्रज्ञा असं म्हटलं गेलं जातं त्याला. ते एक त्याबरोबरच वीर्य म्हणजे काम करण्याचा उत्साह, तो जर असला तरच आपण उत्साहानं काम करू आणि प्रीती काम करण्यामध्ये जो आनंद मिळतो तो.
ह्या 3 भावना, या 3 बोधी भावना करण्याचा सल्ला दिलेला आहे. आणि स्मृती जी भावना आहे, ती चित्त भ्रांत झालं त्याच्यात पण उपयोगाची असते आणि चित्त जड झालं, त्याच्यात पण उपयोगाची असते. तर असं सप्तबोधांग भावना त्याच्यामध्ये सांगितलेत. हा झाला पहिल्या चॅप्टरमधलं मी थोडक्यात सांगितलं फक्त, जे थोडक्यात महत्त्वाचं वाटलं ते. त्याच्यामध्ये भरपूर डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर ते आपण नक्की वाचावं. अतिशय अप्रतिम ग्रंथ आहे तो. तर दुसरा चॅप्टरमध्ये समाधीला प्रतिबंधकारक ज्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आहे. तर सर्वात पहिले की ध्यानासाठी ज्या अयोग्य स्थळं असतात, त्याचं वर्णन दिलेलं आहे. तर ते खूप सारं आहे, की जिथं-जिथं आपलं ध्यान एकाग्र करू शकत नाही आपण, तर त्याच्यामध्ये बाजार वगैरे, वर्दळीची ठिकाणं असं डिटेलमध्ये दिलेलं आहे. ते डिटेलमध्ये मी इथं घेतलेलं नाहीये. पण ते अयोग्य स्थळं जे आहेत, ते तिथं दिलेले आहे. दुसरं त्याच्यामध्ये दिलेलं आहे पंचनिवरणं, ज्याला आपण बंधनं असेही म्हणू शकतो. 5 प्रकारचे. त्याला संयोजनं असे म्हणतात, 5 संयोजनं. तर त्याच्यामध्ये ते कामछंद, व्यापाद म्हणजे क्रोध, आळस, भ्रांतता आणि संशयग्रस्तता हे 5 गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर कामछंद म्हणजे कामवासना थोडक्यात. ती वाढली तर काय करायचं? आता ह्या गोष्टी सतत म्हणजे आपण अभ्यास जरी करत असू, कोणतंही काम करत असू, तर ह्या 5 गोष्टीमुळेच आपल्याला त्या गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही. ह्या गोष्टी येतात त्याच्यामुळे आपलं चित्त एकाग्र होऊ शकत नाही. चित्ताच्या एकाग्रतेला हानिकारक गोष्टी आहेत ह्या. म्हणजे समाधीला हानिकारक गोष्टी आहेत. तर ह्या 5 येतात आणि त्याच्याबद्दलचा उपाय पण सांगितलेला आहे. हे एक महत्त्वाचं आहे, की आपल्याला ह्या 5 पैकी एखाद्या अवस्थेत आपण असलो त्याच्यावर काय करायला पाहिजे हे पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर कामछंद म्हणजे कामवासना जर वाढली तर त्याच्यामध्ये असा उपाय दिलेला आहे त्याच्यामध्ये, की आपल्याला हिरी असली पाहिजे. हिरी म्हणजे ज्याला आत्मलज्जा म्हणतात. म्हणजे स्वतःची लाज वाटणं. पापकर्म करताना स्वतःची स्वतःला लाज वाटणं. त्याला म्हणतात म्हणजे मनाची लाज. आपण म्हणतो ना जनाची की मनाची? जनाची नाही तर मनाची. तर ही मनाची झाली. आणि दुसरे अवत्रप्प म्हणजे लोकापवाद. लोकं काय म्हणतील? आपण जर वाईट कर्म केले, पापकर्म केले, तर लोकं आपल्याला काय म्हणतील? याचं भय वाटणं. म्हणजे लोकापवाद भय असं म्हटलं जातं त्याला. ह्या 2 मनोवृत्ती आपल्यामध्ये असल्या पाहिजे. ज्या वेळेस आपल्या मनामध्ये कामछंद उद्भवला, त्यावेळेस या 2 गोष्टीमुळे आपण तो कमी करू शकतो. दुसराही व्यापात म्हणजे क्रोध जर आपल्या मनामध्ये वाढला, तर अवतप्प म्हणजे हे 2 गोष्टी तर राहणारच आहेत, की आपला क्रोध वाढला तर स्वतःची लाज वाटणं आणि लोकं काय म्हणतील याचं भय मनात ठेवणं. त्याचबरोबर मैत्री भावना सुद्धा केली तर आपला क्रोध कमी होऊ शकतो. नंतर सांगितलंय की थिनमिद्द किंवा आळस. शरीराचा आणि मनाचा जो आळस असतो, तर याच्यामध्ये पण हिरी आणि औतप्य ह्या 2 गोष्टींचा समावेश आहे. याच्यामुळं आपण तो कमी करू शकतो. त्याशिवाय एक इरियापत नावाचा एक मार्ग सांगितलेला आहे त्याच्यात. त्याच्यामुळं आळस दूर करता येतो. तर इरियापतमध्ये असं सांगितलेलं आहे, की तुम्ही ज्या अवस्थेमध्ये असता, ती अवस्था सोडून दुसऱ्या अवस्थेत जायचं. म्हणजे तुम्ही जर का झोपलेले असाल, तर उठून बसा आणि बसलेले असाल, तर उभे राहा. उभे राहिलेले असाल, तर चंक्रमण करा म्हणजे फिरा तुम्ही. याच्यामुळे शरीराचा आळस जातो. तर ह्या 4 अवस्था ज्या आहेत, त्याला इरियापत असं म्हटलेलं आहे. आळस गमावण्यासाठीचे उपाय हा एक महत्त्वाचा उपाय सांगितलेला आहे. त्याच्यानंतर चौथं निवारण आहे त्याला उद्धच्च म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे भ्रांतता, चित्तभ्रांत होणं. म्हणजे चित्त जागेवर न थांबणं, सतत इकडे-तिकडे पळत राहणं त्याच्यामध्ये. एकाग्र होत नाही. तर याचं निवारण समाधीनच होतं. आनापानसतीची जी भावना आहे, आनापानसती म्हणजे श्वासावर श्वास येतो जातो त्याच्यावर आता पुढे आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत ते. तर त्याच्यावर लक्ष केंद्रित करून एकाग्रता वाढवणं. तर त्याच्यामुळं आपलं भ्रांतचित्त जे आहे ते जागेवर येतं. आणि शेवटचं जे आहे ते विचिकिच्छा किंवा संशयग्रस्तता. अशा वेळी काय होतं, की शंका वगैरे निर्माण होतात, कुशंका खास करून. तर त्या आळस असला त्याच्यामुळे म्हणजे अभ्यास नसतो त्याच्यामुळेच त्या निर्माण होतात. आणि मग याच्यासाठी काय उपाय सांगितलेला आहे, तर श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे मनामध्ये. आणि श्रद्धा उत्पन्न करायची असेल तर बुद्धानुसती, धम्मानुसती आणि संघानुसती म्हणजे बुद्धांचे 9 गुण जे आहेत, धम्माचे जे अ, 6 गुण आहेत आणि संघाचे 9 गुण आहेत. तर ह्या गुणांचं आपल्याला स्मरण करून त्या गुणाचा म्हणजे ते गुण आपल्यामध्ये आले पाहिजे यासाठी आपल्याला एक श्रद्धा निर्माण होते त्याबद्दल आणि मग त्यातून आपली संशयग्रस्तता दूर होते. तर अशा प्रकारे हे 5 निवरणं कसे घालवायचे ते पण आपल्याला उपाय सांगितलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कम्मठठाणाचा
उल्लेख आहे. तर कम्मठ ठाणं हे 7 भागात डिव्हाईड केलेले आहेत. कम्मठ ठाणं हे 40 आहेत एकूण. आणि कम्मठ ठाणं म्हणजे कर्मस्थानं. म्हणजे ज्याच्यावर चित्त एकाग्र करण्यासाठी आणि ध्यानाच्या विविध अवस्था प्राप्त करण्यासाठी काही गोष्टी साधन म्हणून आपण वापरतो, विषय वस्तू. तर त्या 40 प्रकारच्या आहेत आणि त्याला कम्मठ ठाण किंवा कर्मस्थान असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये 7 प्रकार आहेत. एक आहे कसिने म्हणजे ते 10 आहेत. दुसरं 10 अशुभ भावना आहेत. तिसरं 10 अनुස්සती, अनुस्मृती ज्याला म्हटलं गेलेलं आहे. नंतर 4 ब्रह्मविहार भावना, 4 अरूप आयतने किंवा आरूप्य असं म्हटलंय त्याला. एक संज्ञा आणि एक ववठ्ठान किंवा व्यवस्थान असं म्हटलं गेलेलं आहे. व्यवस्थापन असंही म्हणतात कुठं-कुठं. तर हे एकूण 7 भागामध्ये डिव्हाईड केलेले 40 कम्मठ ठाण आहेत. तर 10 कसीने आपण इथं स्क्रीनवर पण दाखवलेले आहेत त्याप्रमाणे, की पृथ्वी म्हणजे पृथ्वी, आप, पाणी, तेज, वायू, नील, पीत, लोहित, ओदात, आलोक, परिच्छिन्न आकाश असे एकूण 10 कसिने आहेत. अशुभ भावनामध्ये हे दिलेले आहेत. आता हे काही एवढे मी डिटेलमध्ये आतमध्ये आहेत ते आपण परत घेऊ. तर त्याच्यामध्ये उद्धुमातक, विनीलक, विपुब्बक, विछिद्रक, विखायतक, विक्षिप्तक, अ, हतविखितक, लोहितक, पुळवक आणि अस्तिक हे जे प्रेत असतात त्याच्याबद्दलचे अशुभ भावना आहेत. ह्याचं डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत समोर. 4 ब्रह्मविहार भावनामध्ये ज्या लिमिटलेस असतात म्हणजे अप्रमाणित भावना करायच्या असतात. त्याच्यामध्ये मेत्ता, करुणा, मुदिता आणि उपेक्षा याला ब्रह्मविहार भावना असे म्हणतात. आणि त्यानंतर जे अरूप ध्यान आहेत त्याच्यामध्ये आकासनांच्यायतन, विज्ञानांच्यायतन, आकिंचनायतन, नेवसंज्ञानसंज्ञायतन असे 4 प्रकारचे ते आरोप्य ध्यान आहेत. आणि एक संज्ञा, आहार्य पटिकुल संज्ञा आणि व्यवस्थान एक चतुधातू व्यवस्थान असे हे एकूण 40 कम्मठ ठाण आहेत. तर एक आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला हे समजून येईल. तर आनापानसती भावना सुरू आता तिसरा जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आनापानसती भावनेचं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर मी एकदम डिटेलमध्ये न घेता यातलं महत्त्वाचं काय-काय ते घेतो. बऱ्याच जणांनी आनापानसती केलेली असेलच. त्याच्यामुळे थोडी एक थोडक्यात माहिती असते आपल्याला, की आपल्याला ते शांततेत डोळे मिटून आपल्या श्वासाने जो श्वास-प्रश्वास आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचं सांगितलं जातं. आणि चित्त जे आहे ते नाकाच्या अग्रावर ठेवतात आणि ह्याचा श्वास जसा येतो म्हणजे ऱ्हस्व असेल तर ऱ्हस्व, दीर्घ असेल तर दीर्घ, जसा आहे तसाच ठेवायचा. त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. आणि अ, त्याच्यावर लक्ष ठेवून एकाग्र चित्त एकाग्र होतं. तर जर समजा आपलं त्या आश्वास-प्रश्वासावर आपल्याला त्याचं आकलन होत नसेल किंवा त्याच्यावर लक्ष ठेवणं कठीण जात असेल, तर 4 प्रकार त्याच्यामध्ये आणखी सांगितलेले आहेत, की अ, एक आहे गणना, अनुबंधना, स्पर्श आणि स्थापना ह्यामध्ये ह्या 4 गोष्टीचा उपयोग करून आपलं आकलन होतं त्या म्हणजे श्वास येतो जातो त्याचं. तर गणनामध्ये सांगितलेलं आहे, की 5 ते 10 पर्यंत आकडे मोजायचे. म्हणजे श्वास येतो जातो त्याचं 1, 2, 3 असे 5 ते 10 पर्यंतच्या आकड्यापर्यंत मोजायचं. त्यामुळे आपलं लक्ष विचलित जरी झालं तरी या आकड्याच्यामुळं आपण ते आणू शकतो जागेवर. त्याच्यानंतर अनुबंधना जे आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की आपला जो श्वास येतो जातो, तर त्या श्वासासोबत आपलं चित्त आत-बाहेर असं ठेवायचं. तर त्याच्यामुळं सुद्धा आपण त्याच्यावर म्हणजे आपलं चित्त त्या श्वासावर केंद्रित करतो. श्वासाबरोबर आपलं चित्त चालू राहतं, एकाग्र होतं. स्पर्शमध्ये की जिथं श्वास आपल्या नाकाच्या अग्रावर जिथं आदळतो, जिथं स्पर्श करतो तिथं एकाग्र करणं. आणि चौथं सांगितलेलं आहे, की स्पर्श आपल्याला जेव्हा समजला, की इथं स्पर्श होतोय, ती जागेवर आपलं स्थापना हा चौथा प्रकार तिथं वापरला जातो. म्हणजे हे फक्त चित्त एकाग्र करण्यासाठीच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. नंतर आपल्याला आनापानसती तर डिटेलमध्ये माहितीच आहे, की आपण त्या एक चित्त एकाग्र करून नाकावर केंद्रित करून मग एक अशी स्थिती येते, की त्याच्यामध्ये मग ते चित्त पूर्णतः त्या म्हणजे त्याला असं केंद्रित करायची गरज नाही पडत. एकच कुठं येतं म्हणजे ते स्थान आपल्याला कळतं नाकाचं अग्राचं आणि मग डायरेक्ट आपल्याला त्याच्यात एकाग्रता साध्य होते. तर याच्यामध्ये जसं आपण प्रगती करत गेलो तसं आहे. ह्याच्यामध्ये पुढचं मग एक आहे, की त्याच्यामध्ये एक
आनंद म्हणजे प्रीती उत्पन्न होते नंतरच्या स्टेजमध्ये. सगळं चित्त संस्कार जे आहेत ते शांत होतात आणि आश्वास-प्रश्वास आपण करत राहतो. अ, म्हणजे ह्याच्यामध्ये पुढे डिटेलमध्ये आणखी काय-काय होतं ते डिटेलमध्ये दिलेलं आहे, की हे करत-करत मग आपल्याला सुख मिळतं. नंतर अनित्यतेचा अनुभव येतो आपल्याला, की आश्वास-प्रश्वास सतत घडामोड चालू राहते, येतो, जातो. त्याचं आकलन आपल्याला करता येतं आणि त्याच्यातून अनित्यतेचा अनुभव येतो. आणि याचे भरपूर फायदे होतात, की मन जर आपलं भटकत असेल, तर ते एकाग्र करता येतं आपल्याला. वाईट विचार आपल्या मनात येत असतील, तर ते सुद्धा आपल्याला नंतर अ, आवरता येतं. म्हणजे ते ह्याच्यामुळं डायरेक्ट आपल्याला समजतं. काय होतं, की आपल्या मनामध्ये वाईट विचार जर आले, तर श्वासाची गती जी आहे ती खूप फास्ट होते एकदम आणि मग ते नंतर कळून येतं, की आपल्यामध्ये काहीतरी वाईट विचार आलेले आहेत. ते आपलं मन आपल्याला सांगतं. श्वासावर लगेच केंद्रित होऊन ते त्याच्यातून आपल्याला ते आवरता येतं मनाला. आणि याचे भरपूर फायदे पण सांगितलेले आहेत. तसं डिटेलमध्ये त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मी फक्त वर सांगत आहे. आणि सगळ्या गोष्टीचं म्हणजे सगळे कर्मस्थानं आपल्याला करायची असतील ना, तर आनापानसती खूप महत्त्वाचं कर्मस्थान आहे, की हे सगळी जे पण आपण पुढे करणार आहोत, त्याला सुरुवातीला आनापानसती सांगितलेली जाते त्याच्या अगोदर करायला. त्याच्यामुळं आनापानसती खूप महत्त्वाचं कर्मस्थान आहे. त्याच्यानंतरचं आहे, की कायगता ती 4था चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये कायगता, स्मृती आणि अशुभ भावना ज्या आहेत, त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे, की आनापानसती सुरुवातीला करतात आणि त्याच्यानंतर मग कायगता, स्मृती पण अ, अ, कायगता, स्मृती केली जाते. तर कायगता स्मृतीमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. याच्यामध्ये आणखी असे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. पहिला सांगितलेला आहे, की अ, जे आपलं शरीराच्या बाह्य म्हणजे केस, लोम वगैरे जे आहेत ते आणि आतमध्ये जे मांस आहे, रक्त आहे, त्या पदार्थाचं सूक्ष्म निरीक्षण करायचं, सूक्ष्मबुद्धीनं निरीक्षण करायचं आणि त्याची अशुद्धता जाणायची आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित म्हणजे ध्यान केंद्रित करायचं. हे थोडक्यात कायगता स्मृतीबद्दल आपल्याला सांगता येईल. तर याच्यामध्ये 6 प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. खरं तर ते वेगवेगळे म्हणजे भावनाच आहेत त्या. ते आपण आता थोडक्यात पाहू. पहिलं जे आहे, की पहिलं म्हणजे आपल्या श्वासावर म्हणजे आश्वास-प्रश्वासावर लक्ष केंद्रित करणं आणि सर्व शांतता त्याच्यामधून आपण अनुभव करणं आणि चित्त एकाग्र होतं त्यानं. ह्यालाच आपण आनापानसती असं म्हणतो. तो पण याचाच भाग आहे. दुसरं की श्वास जात असताना जात आहे किंवा आपण स्वतः सॉरी आपण जे काही काम करत असतो, जात असू तर जात आहे, बसत असलो तर बसत आहे, हात उचलत असलो तर हात उचलत आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे आपलं ज्यावेळेस एका म्हणजे सती राहते, स्मृती राहते, अ, आहे त्या अवस्थेत आपण जाणत राहतो, सतत जाणत राहतो. तर हा एक प्रकार त्यातलाच आहे. कायगता स्मृतीमधलाच आहे. अ, नंतर मेन ज्याला आपण खरोखर कायगता स्मृती म्हणतो, तर तो आहे की आपल्या डोक्यापासून तर पायापर्यंत मध्ये जे काही आपलं शरीर आहे, जे त्वचेनं वेढलेलं आहे, असा देह आहे आपला, तर तो खूप म्हणजे अशुची पदार्थानं म्हणजे अशुद्ध पदार्थानं भरलेला आहे. तर असे 32 प्रकारचे पदार्थ आपल्या शरीरामध्ये आहेत. हे आपण खुद्दक निकायामध्ये खुद्दक पाठ आहे आणि त्याच्यामध्ये एक द्वातींसाकार म्हणून एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये 32 प्रकारचे आपल्या शरीराच्या अंतर्गत अवयव आहेत. आणि काही लिक्विड मटेरियल असते, स्थायी पदार्थ आहेत. त्या सगळ्याबद्दल त्याच्यामध्ये माहिती आहे, की त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं, की आपलं शरीर खूप अशुद्ध गोष्टींनी भरलेलं आहे. आताच आपण ते याच्यामध्ये पाहिलं, की कायोजिगुच्छो असं म्हटलेलं आहे, की आपली काया जी आहे ती किळसवाण्या पदार्थांनी भरलेली आहे. तर हे जाणणं म्हणजेच त्यालाच कायगता सती किंवा कायगता स्मृती असं म्हटलं गेलेलं आहे. नंतर त्यातलाच एक प्रकार आहे म्हणजे शरीराशी संबंधितच आहे तो. तर त्याच्यामध्ये आहे, की आपल्या शरीराचं 4 महाभूताप्रमाणे भाग पाडणं आणि मग पृथ्वी धातू, आप धातू, तेज धातू आणि वायू धातू या 4 धातूप्रमाणे शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवाचं म्हणजे समजा आता शरीर चामडं आहे आणि हाडं वगैरे आहेत ते म्हणजे टणक आहेत. तर ते पृथ्वी धातूमध्ये जातील. आपमध्ये लिक्विड जे रक्त असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड असतात शरीरामध्ये ते त्याच्यात जातील. शरीरातील उष्णता म्हणजे तेजमध्ये जाईल आणि शरीरामध्ये जे गॅस वगैरे जे आपण श्वास घेतो, सोडतो ह्याचे वायू जे आहेत ते वायू धातूमध्ये जातील. असे शरीराचे 4 भाग पडतात. ह्याचं डिटेलमध्ये पुढे आहे. याला व्यवस्थानमध्ये टाकलेलं आहे. तर हे आपण पुढे नंतर पाहणारच आहोत. आणि
नंतरचा एक भाग सांगितला ज्याला अशुभ भावना असं म्हटलं जातं, की प्रेताचं जे स्मशानभूमीमध्ये प्रेतं असतात त्याला जाऊन पाहणं, त्याची भावना करणं. तर याच्यामुळे सुद्धा चित्त एकाग्र होतात या सगळ्यामुळे. तर कायगता स्मृतीचं हे 6 प्रकारच्या गोष्टी म्हणजे शरीराशी संबंधित आहेत. तर आता याच्यामध्ये अशुभ भावना पण ह्याच्यामध्ये म्हणजे कायगता स्मृती आणि अशुभ भावना हे दोन्ही आपण एकत्रित पाहतो. तर आता अशुभ भावना इथं दिलेल्या आहेत त्याप्रमाणे, की अशुभ भावना म्हणजे काय तर आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोभ असला, आपलं चरित्र लोभ असलं, ते चरित्र आपण शेवटी पाहणार आहोत. त्याच्यामुळे ते नंतर आपण घेऊ. पण आपलं चरित्र समजा लोभ चरित्र असेल म्हणजे आपलं स्वभावानुसार कर्मस्थान वाटून दिलेले असतात. तर आपलं चरित्र जर का लोभाने युक्त असलं, म्हणजे शरीराबद्दल आपल्याला जास्त आकर्षण जर असलं, तर अशा वेळी आपल्याला अशुभ भावनेचा सल्ला दिला जातो. तर अशुभ भावनेमध्ये हे 10 प्रकारचे प्रेतं पाहण्याचं भावना असते. ती प्रेतावर लक्ष केंद्रित करावं लागतं. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे, की ज्याला उध्वमातक म्हटलेलं आहे. म्हणजे सुजलेलं, फुगलेलं प्रेत. हे त्या लोकांसाठी सांगितलं जातं, की ज्यांना आपलं शरीर म्हणजे असं शरीराचा जो आकार आहे, त्या आकाराबद्दल खूप आकर्षण असतं. अशा लोकांनी हे प्रेत पाहायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याचं शरीराबद्दलचं आकर्षण कमी होतं. नंतर विनीलक म्हणजे निळे झालेलं प्रेत. ज्यांना शरीराच्या अ, जे त्वचेचं जे कांती असते त्याच्याबद्दल खूप त्याचा लोभ जुडलेला असतो. त्यांच्यासाठी हे सांगितलेलं आहे. विपुब्बक म्हणजे पू झालेलं असते शरीर असं. विछिद्रक म्हणजे ज्याचं शरीराला छिद्र पडलेले आहेत. हं. नंतर आहे विख्यातक म्हणजे कोल्ह्याने, कुत्र्याने अर्धवट खाल्लेलं जे प्रेत असतं ते. विख्खितक किंवा विक्षिप्तक म्हणतात त्याचं छिन्न-भिन्न झालेलं म्हणजे स अ, हात-पाय असं वेगवेगळे पडलेले आहेत. आणि हतविख्यातक म्हणजे याच्यापेक्षा पुढचा प्रकार म्हणजे खूप बारीक-बारीक तुकडे झालेलं असं. शस्त्र आदीच्या वारामुळं शरीर अवयव जे आहेत ते अस्ताव्यस्त पडलेले असतात. लोहितक म्हणजे ज्याच्यामध्ये रक्तानं माखलेलं जे प्रेत आहे ते. पुळूवक म्हणजे ज्याच्यामध्ये किडे पडलेले आहेत असं. आणि आस्तिक म्हणजे फक्त हाडं शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजे हाडाचा जो सापळा असतो सांगळा, तो. तर अशा प्रकारे जर आपण ह्या गोष्टी जर का म्हणजे ह्या भावना, शुभ भावना जे आहेत, हे खरं तर लोभ कमी म्हणजे थोडक्यात कामासक्त भावना जी आहे ती कमी करण्यासाठी याचं सांगितलेलं आहे. तर आता कायगता स्मृती आणि अशुभ भावना हे आपल्याला सारखेच वाटू शकतात, की कायगता स्मृती आणि अशुभ भावना म्हणजे दोन्हीत काय फरक असेल? तर त्याच्यामध्ये फरक असा आहे, की आहेत ते सारखेच. फक्त कायगता स्मृतीमध्ये सुद्धा आपण शरीराच्या बद्दल एक किळस वाणी भावना निर्माण करतो आणि अशुभ भावनेमध्ये सुद्धा तेच आहे. फक्त फरक असा आहे, की कायगता स्मृती जी आहे ती आपल्या जिवंत स्वतःच्या शरीराबद्दल जे जिवंत असतं त्याच्याबद्दल त्याचं आलंबन असतं ते. त्याच्याबद्दल आपण अ, विचार करतो तो, भावना करतो आणि जे अशुभ भावना असते ती दुसऱ्यांचे मेलेले जे प्रेतं असतात, दुसरे मृत शरीर जे असतात, त्याच्याबद्दल ती भावना असते. हाच तो फरक आहे. बाकी दोन्हीबद्दल एकच आहे शरीराबद्दल अ, आपल्याला किळसवाणी भावना ठेवणं हेच त्याचा एक उद्देश आहे. तर कायगता स्मृतीमध्ये असं सजेस्ट केलेलं जातं, की शरीर जर पाहत असू, प्रेत जे पाहत असू किंवा म्हणजे आता कायगता स्मृतीचं म्हणजे खरं तर दोन्हीमध्ये बी जे काही आपण पाहत असू म्हणजे अशुभ भावनेमध्ये जे प्रेत पाहत असू किंवा कायगता स्मृतीमध्ये जे शरीर पाहत असू, तर ते विसदृश्य जे आहे ते पाहू नये. म्हणजे पुरुषानं लेडीजचं पाहू नये, लेडीजनं पुरुषाचं पाहू नये. म्हणजे पुरुषानं पुरुषाचंच पाहावं आणि स्त्रियांनी स्त्रियांचंच पाहावं असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नाहीतर त्याच्यामध्ये सुद्धा एक याची भावना कामवासना निर्माण होऊ शकतं. ते होऊ नये म्हणून सांगितलेलं आहे. तर असं बऱ्याच प्रकारे जर आपण चिंतन केलं, तर ह्या माध्यमातून आपण प्रथम ध्यान साध्य करू शकतो. तर ह्याच्यामध्ये एक फक्त काळजी घ्यायची असते, की कायगतासाठी जर आपण करत असू, तर देहाचा आपल्याला कंटाळा येऊ शकतो. तर एक आनापान संयुक्त सुत्ता आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की देहाचा जर कंटाळा आला, तर व्यक्ती आत्महत्या त्यावेळेस भिक्खू आत्महत्या करत असत. तर त्याच्यावर उपाय म्हणून सांगितलेलं आहे, की आनापान सती केल्याशिवाय कायगता सती करू नये. नाहीतर शरीराबद्दल कंटाळा होऊन त्यावेळेस आत्महत्या करत असत. तर ते टाळण्यासाठी पहिला आनापान सती झाल्यानंतरच कायगता सती करण्याचा सल्ला आहे. त्याच्यानंतर 5वं जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये ब्रह्मविहाराबद्दल माहिती दिलेली आहे.
तर आपल्याला माहिती आहे की ब्रह्मविहार म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा ह्या 4 मनोवृत्ती आहेत आणि याला ब्रह्मविहार असं म्हटलं जातं. आणि ह्या भावना जर असल्या तर त्यामुळे माणूस जो आहे तो ब्रह्मप्राप्त होतो. तर ह्या 4 भावना म्हणजे काय थोडक्यात जाणून घेऊ. मैत्री म्हणजे काय तर मैत्री म्हणजे ह्या अं, जगातील, विश्वातील सर्व प्राणीमात्राबद्दल मग ते शत्रू जरी असले तरी त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये त्यांचं चांगलं हो अशी भावना असणं, म्हणजे मैत्री भावना म्हणता येईल. तर मैत्री भावना त्याच्यानंतर करुणा भावना जो आहे, तर करुणा भावना म्हणजे की या जगामध्ये लोकं दुःखात आहेत, वेगवेगळ्या संकटात आहेत. त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये ती जी दया निर्माण होते त्याला मैत्री भावना असं म्हटलं जाते. नंतर आहे मुदिता म्हणजे दुसऱ्या लोकांचं चांगलं होत असेल, सुखी असतील ते, तर त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये चांगली भावना, आनंदाची भावना असणं म्हणजे मुदिता. आणि उपेक्षा म्हणजे की दुसऱ्याच्या बद्दल आनंद नाही आणि दुःख नाही, अशी भावना, उपेक्षा भावना. तर ह्या 4 गोष्टी आहेत. ह्याचे हे कशासाठी आहेत, तर मैत्री भावना जी आहे ती द्वेषाच्या विरुद्ध वापरल्या जाते. आपल्या मनामध्ये द्वेष भावना जर असली, तर तेव्हा मैत्री भावना करण्याचं सांगितलं गेलेलं आहे. करुणा भावना कशासाठी आहे, तर दुसऱ्याला उपद्रव देण्याची बुद्धी जर असली, हिंसक बुद्धी जी आहे, दुसऱ्याचं नष्ट हो, दुसरा नष्ट हो, अशी जी बुद्धी आहे, तिच्या विरुद्ध करुणा भावना सांगितलेली आहे. तिसरं आहे अरती किंवा असंतोष. असंतोष म्हणजे दुसऱ्याचं चांगलं होऊ राहिलं. दुसऱ्यानं चांगल्या गाड्या घेतल्या, बंगले बांधले, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल जे जळणं असतं आपल्या मनामध्ये, त्याला आपण म्हणजे त्याच्या विरुद्ध आपल्याला मुदिता भावना डेव्हलप करायची असते. आणि चौथं असतं की उपेक्षा म्हणजे आपला व्यक्तिगत स्नेह असतो काही लोकांसोबत जुळलेला. तो नष्ट होणं, तो कमी करण्यासाठी आपल्याला उपेक्षा भावना करावी लागते. म्हणजे गुंतून नाही पडायचं कोणत्या गोष्टीत. त्यासाठी उपेक्षा भावना आहे. तर हे ह्याला दूरचे शत्रू असं म्हटलं गेलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता नेमकं काय करतात, कोणापासून करायची ते एक थोडक्यात सांगतो मी. मैत्रीला आरंभ जो आहे तो स्वतःपासून करायचा. म्हणजे माझं चांगलं हो, मग जवळचे जे लोकं आहेत, प्रिय व्यक्ती त्यांच्यावर त्यांचं चांगलं हो असा विचार करणं. नंतर मध्यस्थ, जवळचे, गावातले, नंतर शत्रूवर शेवटी. तर असे स्वतःपासून सुरुवात करते. मग जवळचे आपले घरातले, नंतर आजूबाजूचे आणि नंतर मग शत्रू. अशी ती वाढत जाते आणि ही अपरिमित भावना आहे त्या चारी पण. म्हणजे जगातल्या सगळ्या प्राणीमात्राबद्दल असतात ह्या. तर ह्या वाढवत जायच्या असतात. याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की जेव्हा मैत्री भावना करतो, तेव्हा ती पुरुषानं पुरुषावर करावी, स्त्रियांनी स्त्रियावर करावी. सुरुवातीलाच पुरुषांनी स्त्रियावर करू नये. म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा आपल्या मनामध्ये कामभावना निर्माण होऊ शकते. म्हणून ते सांगितलेलं आहे तसं करू नये आणि मृतावर नाही करता प्रेत जे असतात त्याच्यावर ही भावना करण्यास सांगितलेली नाही. नंतर आहे की करुणा जी आहे, ती करुणा त्याचा प्रारंभ मित्रावर किंवा शत्रूवर पहिल्यांदा करायचा. आणि मग नंतर मध्यस्थ सॉरी करुणा भावना जी आहे ती मध्यस्थ व्यक्तीवर म्हणजे तिसऱ्या व्यक्तीपासून सुरुवात करायची. जे रस्त्यावर भिकारी वगैरे किंवा रुग्ण जे दुःखात आहेत अशा व्यक्तीला पाहून करुणेला आरंभ करावा. आणि नंतर मग ती आवडत्या व्यक्तीवर करायची. जे आपले जवळचे असतात त्यांच्यावर, नंतर शत्रूवर आणि नंतर स्वतःवर. मुदिता भावनाचा जो आहे तो अ, त्याची सुरुवात जी आहे ती अतिप्रिय व्यक्ती जे आहेत आपल्या, त्यांच्यापासून करायची. ज्यांच्यामुळे आपल्याला पाहून त्यांना आनंद होतो त्यांच्यावर करायची. नंतर क्रमशः मग ती मध्यस्थ म्हणजे इतर व्यक्तीवर, नंतर शत्रूवर अशी करायची ती. आणि नंतर उपेक्षा भावना जी आहे ती मध्यस्थ व्यक्तीवरच करायची आणि नंतर प्रिय व्यक्तीवर, नंतर शत्रूवर, नंतर शेवटी स्वतःवर. तर ह्या भावनेचा असे त्यांनी म्हणजे क्रम सांगितलेला आहे. तर आता याच्यामध्ये एक अडचण अशी आहे, की हे ज्या भावना आहेत, ह्या खूप म्हणजे तंतोतंत पाळाव्या लागतात. मैत्री भावना जर समजा तुमची वाढली, स्वतः व्यक्तीबद्दल, जवळच्या व्यक्तीबद्दल तुमची मैत्री भावना जर असली, तिचं पर्यावसान म्हणजे तिचं नंतर ती वैयक्तिक स्नेहामध्ये रूपांतरित होते. म्हणजे एखाद्याबद्दल मैत्री भावना असली, त्यात गुंतून जाऊ शकतो आपण. तर ते गुंतायचं बी नाही त्यात.
आता मैत्री भावना म्हणजे स्वतःच्या लेकरावर जी असते, तर ती मैत्री भावना नसते. तो स्नेह असतो. तर तो स्नेह झाला नाही पाहिजे. नंतर आहे की करुण्याच्या बद्दल काय होते, की एखाद्या दुःखी माणसाला, व्यक्तीला जर आपण पाहिलं, तर आपल्या मनामध्ये करुणा भाव असला पाहिजे. तो मध्य भाव आहे. त्याचं रूपांतर शोकात नाही झालं पाहिजे. म्हणजे आपण रडलो नाही पाहिजे त्याला पाहून. करुणा म्हणजे हा पॉझिटिव्ह भाव आहे. त्याच्याबद्दल रडायचं नाही. त्याला दुःख आहे. त्याचं त्याचं दुःख कसं कमी होईल यासाठी प्रयत्न करायचे. त्याच्याबद्दल रडायचं नाही. म्हणजे शोक झाला नाही पाहिजे त्यावेळेस. ती काळजी घ्यावी लागते. मुदिता जी आहे, म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं, पण त्याचं रूपांतर हास्यात नाही झालं पाहिजे. याची काळजी घेतली पाहिजे. आणि उपेक्षा म्हणजे आता एखादं आग लागली आणि काही लोकं बसलेले आहेत. मग आग लागली तर लागू द्या. काही करायचं नाही आपण. काय तर उपेक्षा भावना. तर ती उपेक्षा भावना नाही. त्याला निष्काळजीपणा म्हणतात. उपेक्षा भावना म्हणजे मनामध्ये पूर्ण भान असणं त्याचं. तर असं म्हणजे तंतोतंत पाळावे लागतात ह्या. तर ह्या सगळ्या भावना आहेत त्या अपरिमित पणे करायच्या आहेत. म्हणजे ह्याला प्रमाण लिमिटलेस भावना आहेत त्या. त्याच्यानंतर असं सांगितलं गेलेलं आहे, की अ, आपण मगाशी ध्यानाच्या प्रकारामध्ये पाहिले होते, की पहिले जे 3 आहेत त्याच्यामध्ये सुख असतं आणि चौथं जे ध्यान प्रकार आहे, तर त्याच्यामध्ये उपेक्षा भावना असते. उपेक्षा आणि एकाग्रता राहते शेवटच्या ध्यानामध्ये. अभिधम्मानुसार असं म्हणतात, की हे जे 3 भावना आहेत पहिल्या, त्याच्यामध्ये उपेक्षा असते आणि आपलं सॉरी त्याच्यामध्ये उपेक्षा राहणं शक्य नाही आणि चौथी जी आहे फक्त त्याच्यामध्येच उपेक्षा भावना जी आहे आपली ती राहते. असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण नंतर धर्मानंद कोसंबीने असं सांगितलेलं आहे, की असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण की अ, भगवंतांनी त्याच्यानंतर सांगासोबत ह्या उपेक्षा सहगत भावना उपेक्षेसोबत 7 भुजंग पण करता येतात. आणि भुजंग भावना करता येतात म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये सुख पण येतं. तर ते असं काही नाही, की सुख राहत नाही. उपेक्षा असली म्हणजे सुख राहत नाहीत असं नाही. तर उपेक्षामध्ये सुख पण राहतं असं थोडक्यात त्यांनी मांडलेलं आहे. हे थोडं समजण्यास कठीण आहे, पण हे त्याच्यात आलं म्हणून मी घेतलं ते. या 4 भावनेचं एक उदाहरण त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे, की एखाद्या दूध पिणाऱ्या मुलावर आई कशी करते तर पहिल्यांदा अत्यंत प्रेम असते, तिचं मैत्री असते. दुसरं आहे, की ते जर आजारी पडलं ते मुलगा तो, तर त्याच्यावर करुणा असते आईची. तोच जर नाचू लागला म्हणजे खेळायला लागला, तर त्यावेळेस आई मुदिता भावना करते. म्हणजे त्याच्या आनंदात आनंद व्यक्त करते. आणि नंतर तो स्वतंत्र संसार ज्यावेळेस करू लागला, त्यावेळेस त्याची उपेक्षा करते. ह्या 4 भावना ज्याप्रमाणे केल्या जातात, तसंच आपल्याला अ, ह्या 4 ब्रह्मविहार भावना आपल्याला करायच्या आहेत. याच्यानंतर जो 6वा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये अनुस्मृती, संज्ञा आणि व्यवस्थान ह्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर आपण अनुस्मृतीपैकी आनापानसती आणि कायगता स्मृती जी आहे, आनापानसती आणि कायगता सती हे आपण पहिलेच पाहिलेले आहे. आणि याच्यानंतर आपण ज्या बाकीच्या राहिलेल्या आहेत ते पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे, की बुद्धानुसती. तर बुद्धानुसती म्हणजे बुद्धांचे जे बुद्ध गुण आहेत सांगितलेले आहे ते इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्ध विद्याचरण संपन्न सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्ध भगवाती. हे आपण बुद्धपूजेमध्ये जे घेतो. तर ह्या 9 गुणांचं वर्णन म्हणजे ह्याच्याबद्दल मनामध्ये ह्याचं हे करणं, स्मृती करणं. त्याच्यामुळे श्रद्धा निर्माण होते आणि एकाग्रता निर्माण होते. तर हे बुद्धानुसती तसंच धम्माचे जे गुण आहेत ते, संघाचे जे गुण आहेत त्याला संघानुसती म्हटलं गेलं. शीलानुसती म्हणजे शील परिशुद्ध करण्यामध्ये त्याच्यामध्ये सावधानता बाळगली, त्याच्यावर ध्यान केलं, तर त्याला शीलानुसती असं म्हणतात. त्यागानुसती, त्यागानुसतीनं सुद्धा मन आपलं शुद्ध होतं दानधर्म केल्यानं आणि त्याच्यामुळे अहंकार कमी होतो आणि आपल्याला समाधी साध्य होते. देवतानुसती याच्यामध्ये देवताचे 5 जे मगाशी आपण पाहिले, की श्रद्धा, शील, श्रुत, त्याग, प्रज्ञा हे 5 गुण असतात देवतामध्ये आणि त्या गुणाचं स्मरण करायचं आपण. त्याच्यामुळं ते गुण आपल्यात आले पाहिजे अशी भावना केल्यानं श्रद्धा वाढते. मरणानुस्मृती, की आपल्याला कधी पण मरण येऊ शकतं. त्याच्यामुळं आपली स्मृती अशी सतत जागृत ठेवायची. म्हणजे चांगलीच कामं करायची. आपल्याजवळ वेळ कमी आहे असं नेहमी त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं. आणि उपशमानुस्मृती जी आहे, उपशम म्हणजे निर्वाण. त्या निर्वाण गुणाचं चिंतन करणं. त्याच्यामुळे मनाला शांती मिळते. तर हे जे काही सांगितलेले आहेत, आता पहा 10 सतीपैकी 2 सती आपण पहिले पाहिल्या, ज्याला आनापानसती आणि कायगता सती असं म्हटलं गेलेलं आहे.
ह्या 2 सती पहिलेच घेतल्या कारण की त्या वेगळ्या आहेत थोड्या. ते का वेगळ्या आहेत ते आपण पाहू आता. त्याच्यानंतर हे बुद्धानुसतीपासून तर उपशमानुसती हे एकूण ज्या सती आहेत म्हणजे 8 ह्या 8 सतीमुळे आपल्याला फक्त उपचार समाधी साधता येते. त्याच्यामुळे ध्यान नाही साधता येत. पण आनापानसती आणि कायगता सती आहेत ना, याच्यामुळे आपण ध्यान साध्य करू शकतो. ध्यानाचे जे असतात ना प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ त्यातलं पहिलं ध्यान साध्य करता येते त्यामुळं. पण ह्या अनुस्मृती आहेत ना बाकीच्या 8 राहिलेल्या, या 8 अनुस्मृती आणि याच्यासोबत आणखी याच चॅप्टरमध्ये 2 गोष्टी दिलेल्या आहेत कम्मठठाणातल्या. एक संज्ञा आणि एक व्यवस्थान. हे 2 मिळून असे हे जे 10 प्रकार आहेत म्हणजे 8 अनुसती आणि 2 म्हणजे एक कम्मठठा, एक व्यवस्थान आणि संज्ञा. ह्या 10 प्रकारांनी आपल्याला फक्त उपचार समाधी साधता येते. आपण मगाशी समाधीचं वर्णन करताना पाहिलं, की उपचार समाधी म्हणजे ती तात्पुरती समाधी असते, तात्पुरती एकाग्रता असते. ज्यावेळेस आपलं मन एकाग्र होत नाही, त्यावेळेस श्रद्धा निर्माण करण्यासाठी आणि एकाग्रता निर्माण करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. याच्यामुळे ध्यान साध्य करता येत नाही. हे असं या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. तर हे सगळे सती आपण पाहिल्या. याची एक-एक असं पालीमध्ये वर्णन आहे, ते म्हणलं जातं आणि ते म्हणल्यानं त्याच्या अर्थासहित आपण त्याचं हे केलं, तर त्यामुळे एकाग्रता आणि एक शांती मिळते. एक थोडी एकाग्रता निर्माण होते आणि एक श्रद्धा निर्माण होते. त्याच्यामुळं हे महत्त्वाचं कर्मस्थान आहे. आता 2 जे कर्मस्थानं राहिलेले त्याला संज्ञा म्हटलं जाते आणि एक व्यवस्थान. हे शेवटचे होते. तर संज्ञा म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये संज्ञा आहे आहार प्रतिकूल संज्ञा. आहाराविषयी प्रतिकूल संज्ञा. आहाराविषयी काय करायचं तर याच्यामध्ये असं आहे, की आपण सगळे माणसं कशासाठी करतात? तर पोटापाण्यासाठीच करतात सगळे. म्हणजे आहारासाठीच सगळ्या खटपटी चालू आहेत आपल्या. पण एकदा तो आहार आपल्याला मिळाला, तो शरीरात गेला, तर तो अत्यंत गलिच्छ होऊन जातो. आणि मग त्याचं आपण ध्यान केलं पाहिजे. हे कशासाठी? तर आपल्याला काही गोष्टी खाण्याची, खास करून मांसाहाराबद्दल म्हणू शकतो आपण. ती खूप अशी लालसा असते जिभेला आपल्या. ती कमी झाली पाहिजे, ती नष्ट झाली पाहिजे यासाठी ही संज्ञा आहे. आणि यानं उपचार समाधी प्राप्त होते मगाशी सांगितल्याप्रमाणेच. नंतरचं आहे व्यवस्थान किंवा ववठ्ठान असं म्हटलं गेलं त्याला. तर हे पण आपलं झालेलं आहे अगोदर, की 4 आपलं शरीर जे आहे ते शरीराअंतर्गत 4 महाभूत आहेत. आणि त्या 4 महाभूतामध्ये शरीराचे वेगवेगळे अवयव असे 4 भागात विभागणं. तर त्याला व्यवस्थान असं म्हटलं गेलेलं आहे. एक आपण कायगता सतीमध्ये पाहिलं आहे, की आपल्या शरीरामधले जे हाडं आहेत किंवा चामडं वगैरे आहे ते ते कठीण भाग आहेत. ते पृथ्वीमध्ये त्याचा एकत्रित भाग करणं. पित्त आहे, काही वेगवेगळे शरीरामध्ये पाणी असतं वेगवेगळ्या लिक्विड जे गोष्टी असतात त्या सगळ्या अपधातूमध्ये त्याचा अंतर्भाव करणं. अंगातील जी उष्णता आहे ती तेज धातूमध्ये त्याचा अंतर्भाव करणं आणि आश्वास-प्रश्वास जे आपण घेतो वायू किंवा शरीरामध्ये वेगवेगळे वायू असतात. त्या सगळे वायू धातूमध्ये टाकणं. म्हणजे जे 4 धातू महाभूत आहेत, त्याच्यामध्ये आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवाचं पृथक्करण करणं, वेगवेगळे भाग करून त्याच्यात टाकणं. तर ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला उपचार समाधी साध्य होते. आणि हे का करायचं? याच्यामुळे आपल्या असं लक्षात येतं, की जे बाह्य जे धातू आहेत, तेच आपल्या आतमध्ये धातू आहेत. आणि मग बाकीचे जे प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा ह्याच धातू आहेत. आणि मग त्याच्यातून आपलं इतर प्राण्याबद्दलची आसक्ती आणि किंवा त्याच्याबद्दलचं जे भय आहे, ते नष्ट होते. त्यासाठी हे व्यवस्थान महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं अनुस्मृती, संज्ञा आणि व्यवस्थान ह्या 3 गोष्टीचं 6व्या नंबरच्या चॅप्टरमध्ये आपल्याला डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर 7व्या नंबरचं चॅप्टर आहे ते कसिना म्हणून आहे. तर कसिना म्हणजे अ, एक चित्तासाठीचं जे आलंबन जे घेतलं जातं त्याला कसिना असं म्हटलं जातं. आता बाकीचे पण आलंबनच आहेत. पण ह्याच्यामध्ये कसिनाचं जी सुरुवात आहे ती धर्मानंद कोसंबी यांनी असं सांगितलेलं आहे, की ही महापरिनिब्बाण सुत्तामध्ये 8 अभिभायतन म्हणून एक भाग आहे. तर त्याच्यापासून हे आले असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यात. अ, त्याच्यामध्ये असा विचार केला जातो, की आपल्या अभ्यंतरी म्हणजे शरीराच्या आतमध्ये जे रूप आहे, त्याचा विचार त्याचा आणि बाह्य रूपाचा म्हणजे बाह्य सृष्टीमध्ये जे रूप आहेत, या दोघांचा त्याच्यामध्ये विचार केला जातो. म्हणजे कसं, की मी रूपी आहे, चतुर्भुतानं आपण बनलेलो आहे आणि बाह्य सृष्टीत सुद्धा तेच चतुर्भुतात्मक रूप आहे. असा विचार करून अ, बाह्य देखावे जे आहेत त्याच्यावर ध्यान एकाग्र करून आपल्याला काही ध्यानसाध्य करता येतात. हा त्याचा उद्देश आहे.
तर पहिलीच्या काळामध्ये ते नैसर्गिक असत. तर याच्यामध्ये त्यांनी 8 प्रकारचे अभिभायतन पण दिलेले आहेत. पण ते त्याच्यामध्ये मला एवढं काही त्याच्यामध्ये डिटेल कळलं नाही. पण त्याच्यामध्ये हे म्हणजे अभिभायतन म्हणजेच आताचे जे कसिन आहेत तेच अभिभायतन होते त्या त्या काळात. नंतर कसिनामध्ये त्यावेळी पहिल्यांदा आपण कसिना पाहू आणि मग त्याचं थोडक्यात पाहू आपण, की त्याच्यामध्ये पहिलं आहे पृथ्वी कसिन, आपो कसिन, तेजो कसिन, वायू कसिन, नील कसिन, त्याच्यानंतर आहे पीत कसिन, अ, त्याच्यानंतर आहे लोहित म्हणजे लाल कलरचं आणि एक अवदत्त आहे. म्हणजे त्याला पांढऱ्या कलरचं म्हणतात. हे कलर म्हणजे रंगाचे कसिन आहेत हे 4 आणि शेवटचे 9व्या नंबरचं आहे आलोक कसिन आणि परिच्छिन्न आकाश कसिन. असे 10 कसिनाचे प्रकार दिलेले आहेत. तर हे पहिले नैसर्गिकरित्या जे असायचे त्याला पाहूनच करायचे. पण आता आपल्याला असा सल्ला दिला म्हणजे खरं तर हे पूर्ण जे समाधी मार्ग जे आहे, हे विशुद्धी मग जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामधलंच मराठीमध्ये केलेलं आहे. आणि विशुद्धी मग्गामध्ये ह्याचं खूप डिटेलमध्ये मार्गदर्शन आपल्याला मिळतं. तर पृथ्वी कशींमध्ये म्हणजे हे 4 जे धातू आहेत, तर त्याच्याबद्दलचे 4 कशीन पृथ्वी, आप, तेज, वायू. त्याच्यानंतर निळा कलर, लाल, पिवळा आणि पांढरा असे 4 कलर कशीन म्हणजे रंगाचे कशीन सांगितलेले आहेत. आणि 2 आलोक म्हणजे प्रकाशाबद्दल आणि परिच्छिन्न आकाश म्हणजे आकाशाच्या बद्दल. असे 10 प्रकारचे कशीन आपल्याला डिटेलमध्ये सांगता येतील. आता ह्याच्यात काय केलं जातं तर पृथ्वी कशींमध्ये एक असा वर्तुळाकार अ, भाग असतो किंवा वर्तुळाकार म्हणजे एखादा पुठ्ठा वगैरे घेऊन, एखादं कापड घेऊन, त्याच्यावर किंवा चटई वगैरे घेऊन त्याच्यावर असं माती जी असतं, ती माती त्याच्यावर नांगरलेल्या शेतामध्ये किंवा मग अ, आपल्या घरामध्ये सुद्धा आपण ते ते माती वगैरे लावून त्याच्यावर ध्यान केंद्रित करता येतं. तो एक वर्तुळ आहे, तर त्याचा व्यास पण ठरलेला आहे. याच्यामध्ये असं दिलेलं आहे, की 1 वीत आणि 4 अंगुळ असं त्याचा व्यास आहे. तर तो जवळपास 28 ते 30 सेंटीमीटर पर्यंत असतो, तो व्यास त्याचा. तर असं एक सर्कल असतं. त्या सर्कलमध्ये अ, माती जी आहे, ती माती त्याच्यामध्ये टाकली जाते. तर मातीमध्ये बी सांगितलेलं आहे, की त्याचा कलर जो आहे तो पिवळ्या कलरचा किंवा पांढऱ्या कलरची, लाल कलरची माती घेऊ नये. कारण की ऑलरेडी जे रंगाचे कसे नाहीत, ते त्याच्यात येतात. त्याच्यामुळे हे सोडून बाकीच्या कलरची माती आपल्याला घेता येते आणि त्या वर्तुळामध्ये ती माती टाकून त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आणि मग चिंतन करायचं. त्याच्यावर लक्ष केंद्रित करून जसं पृथ्वी, पृथ्वी, पृथ्वी असं म्हणत राहायचं आणि त्याच्यावर चित्त एकाग्र करायचं. असं त्याचं आता हे मी थोडक्यात वर सांगू राहिलो. खरं तर हे डिटेलमध्ये आहे म्हणजे खूपच आहे. त्याच्यामुळे तेवढं डिटेल मी वाचलेलं नाही. फक्त त्यामध्ये जेवढं मांडलंय तेवढं सांगतोय मी. नंतरचं आहे आपोकशीन तसंच की त्या तेवढ्या म्हणजे 1 वीत 4 अंगुळ म्हणजे 28 ते 30 सेंटीमीटर असं येतं ते. तर तेवढ्या व्यासाचं एक भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं स्वच्छ आणि त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आणि त्याच्यातून ते आपोकशींचं म्हणजे ध्यानसाध्य केल्या जातात आपल्याला. नंतर तेजोकशींमध्ये आग जी असते, त्या आगीला आपल्याला तेवढ्याच व्यासाच्या छिद्रामधून पाहायचं असते आणि भावना करायची असते. वायुकशींमध्ये तर आता वारा तर पाहू शकत नाही. अशा वेळी हलणारी फांदी किंवा उसाचं जे टोक असतं गवताचं वगैरे, जे स्पष्ट दिसू शकतं, ते हलतं हवेनं. ते त्याच वर्तुळामध्ये तेवढ्याच व्यासाच्या त्याच्यातून त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं असतं. नंतर एक कलरचे कशीन जे आहेत, तर त्याच्यामध्ये कलर वापरला जातो. म्हणजे निळ कशीन निळ्या कलरचा. तर निळ्या कलरची त्यावेळेस फुलं वापरल्या जायची आणि त्याच्यामध्ये उल्लेख आहे, की जवसाची जी फुलं असतात जवसाची फुलं निळे असतात. तर ती त्यावेळेस वापरल्या जायची. तर निळ्या कलर पण वापरतात आता. तर ते निळ्या कलरची त्या व्यासामध्येच तो कलर लावून, तो भिंतीला लावून किंवा मग ठेवून जमिनीवर त्याचं आपल्याला निरीक्षण करता येतं. तशा प्रकारेच मग पिवळं, लाल आणि पांढऱ्या ह्या कलरचे कशीनं सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर आहे आलोक कशीन. आलोक कशीनमध्ये सांगितलेलं आहे, की जो प्रकाश असतो सूर्याचा, तो आपल्या खिडकीच्या पाटीतून किंवा अ, झाडामधून जो येतो, तर तो जी किरणं असतात, त्या किरणाला त्या अ, जो दिलेला आहे एक वीत 4 अंगुळ व्यासाचं जे सर्कल आहे, त्या सर्कलमधून पाहायचं.
तर त्यामुळे ते आलोक कशीन आपल्याला तसं पाहता येतं. नंतर परिच्छिन्न आकाश कशींमध्ये आकाशाची भावना असते. म्हणजे जी व्यापलेली जागा असते ती मोकळी जागा. तर ती त्याच 1-4 अंगुळा व्यासाचा जे वर्तुळाकार आहे तसं छिद्र करायचं भिंतीला किंवा वरती मंडपाला करायचं आणि त्याच्यात जेवढी जागा व्यापलेली असते त्या जागेला आकाश आहे असं चिंतन करायचं. हे प्रत्येक कशीन करतांनी जसं पृथ्वी, पृथ्वी, पृथ्वी पाणी असलं तर आप, आप, आप किंवा पाणी, पाणी, पाणी असं मनामध्ये करावं लागतं ते. त्याच्यानंतर मग कशिनाचे निमित्त म्हणून दिलेलं आहे. निमित्त म्हणजे 3 प्रकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये. परिकर्म निमित्त, उद्ग्रह निमित्त आणि प्रतिभाग निमित्त. तर हे जे कशीनं असतात, हे जर आपण डायरेक्ट प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहू राहिलो, म्हणजे ढेकळं पाहू राहिलो शेतामध्ये जाऊन, सुरुवातीच्या स्टेजला ते तसंच जाऊन पाहावं लागतं प्रत्यक्ष. नंतर ते पाहिल्यानंतर तेच आपल्या डोळ्यामध्ये नंतर डोळे मिटून ते आपल्याला दिसू शकतात. नंतर आपण घरी आलो आणि घरून डोळे मिटून जरी पाहिलं, तर ते आपल्याला दिसतात. तर हे जे डोळे मिटून पाहिलं दिसतात त्याला उद्ग्रह निमित्त असं म्हणलेलं आहे. म्हणजे पहिलं जे प्रत्यक्ष पाहतो त्याला परिकर्म निमित्त, नंतर आहे उद्ग्रह निमित्त आणि त्याच्यानंतर मग उद्ग्रह निमित्त तरी नष्ट होऊ शकते काही काळानं. म्हणजे आठवणं आपल्याला बंद होऊ शकते किंवा दुसरे विचार येऊ शकतात. तर असं म्हणजे याच्यात हे करून प्रयत्न करून, करून एक अशी स्टेज येते, की जेव्हा पण आपण कधी पण पाहिलं तर आपल्या डोळ्यासमोर येऊ लागतं ते. तर त्याला प्रतिभाग निमित्त असे 3 प्रकार या निमित्ताचे दिलेले आहेत. निमित्त म्हणजेच ते आलंबन जे असतं ते त्याचाच प्रकार आहे तो. तर या कशिनामुळे 4ही ध्यानं प्राप्त होतात, असं सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर एवढंच नाही तर ते हे आता आता एक लक्षात घ्यासारखी गोष्ट आहे. आतापर्यंत जे आपण पाहिलं अनुस्मृती आणि कशीनं. तर अनुस्मृतीमध्ये आपण पाहिलं ते तर ध्यान साध्य होत नाहीत त्याच्यातून, फक्त एकाग्रता वाढते. पण कायगता सती आणि आनापानसती ह्या 2 सतीमुळं प्रथम ध्यान प्राप्त होऊ शकतं. आणि कशीनामुळे आपल्याला 4ही ध्यानं प्राप्त होऊ शकतात. तर हे रूपावचर मधले आहेत. ज्यावेळेस आपण अभिधम्म पाहतो ना, त्याच्यामध्ये चित्ताचे 4 प्रकार केलेले आहेत. कामावचर चित्त, रूपावचर चित्त, अरूपावचर चित्त आणि लोकोत्तर चित्त. तर कामावचर, त्याच्यानंतर मग रूपावचर, अरूपावचर हे ध्यानाचे चित्त मानले जातात. आणि हे इथपर्यंत आपलं रूपावचर जे आहे ते इथपर्यंत रूपावचर आहे. नंतर अरूपावचर जे आहेत, त्या अरूपावचरमध्ये 4 ध्यानाचे जे प्रकार आहेत ते आहेत. कशीनं ज्यावेळेस प्राप्त झाले त्यानंतर 4 ध्यानं प्राप्त होतात आणि याच्यामध्ये काही अभिज्ञासुद्धा प्राप्त होतात यानंतर. तर हे 4 ध्यानं प्राप्त झाल्यानंतर मग अरूपावचर जे 4 आयतन आहेत, ती आपल्याला साध्य होऊ शकतात. तर त्यातलं म्हणजे ह्या कशिनावर आपण ज्यावेळेस 4 ध्यानं साध्य केले, त्यानंतर आपल्याला अरूपावचर आयतनं जे आहेत, त्याची ध्यान करण्याची आपल्याला योग्यता येते, असं याच्यामध्ये दिलेलं आहे. नंतर 8वा जो चॅप्टर आहे, तो अरूपावचर आयतनामध्ये दिलेला आहे. तर हे अरूपावचर आयतनं ह्याच्याबद्दल असं डिटेल आहे त्याच्यात, पण मला काही एवढं कळलं नाही ते. फक्त एवढं माहीत आहे, की इथपर्यंत रूप आहे आणि अरूपावचर आयतनमध्ये अरूप ध्यानाची सुरुवात होते. मग त्याच्यामध्ये आकाशनायतन, विज्ञानायतन, आकिंचन आयतन आणि संज्ञा आयतन. यात थोडक्यात माहिती दिलेली आहे ती मी फक्त वाचतो. कारण की समजणंच थोडं अवघड वाटलं मला ते. तर आकाशन म्हणजे आता आपण ज्यावेळेस हे कशीनं करत होतो, तर आपण तो व्यास जो पाहिला, तो 30 सेंटीमीटर व्यास ठेवला होता. पण कशिनाचा अभ्यास करता, करता तो व्यास वाढवत, वाढवत जाऊन मग प्रत्यक्षात जेवढं आहे या सृष्टीमध्ये, तेवढं म्हणजे आता पृथ्वी आहे ना, तर पूर्ण पृथ्वीवर लक्ष केंद्रित करणं, आकाश आहे तर पूर्ण आकाशवर म्हणजे लिमिटलेस करणं, त्याचं परिमाण वाढवत जाणं. वाढवत, वाढवत गेल्यावर मग अरूप अवचर जे आहेत, म्हणजे याच्यामध्ये रूप जो आहे, रूप म्हणजे जो आपण पृथ्वी, आपतेज, वायू जे अ, रूप याचे प्रकार आहेत, ते जाऊन फक्त ज्या मानसिक घटक आहेत ते राहतात. म्हणजे जे ज्याला आपण काय म्हणू शकतो, की अ, शारीरिक घटक म्हणजे जे दिसतात आपल्याला जड जड पदार्थ जे आहेत, ते जाऊन फक्त चेतन गोष्टीवर ध्यान केलं जातं याच्यात. हा एक त्याच्यातला फरक एक थोडक्यात लक्षात येतो आपल्या. मग याच्यामध्ये आकाश जे असतं ते एक चेतन असतं. त्याचं पहिलं आयतन आहे. ते झाल्यानंतर मग विज्ञान आयतन. विज्ञान म्हणजे ज्याला आपण चित्त, मन असं म्हणतो. ते अनंत स्वरूपाचं आहे असं त्याच्यामध्ये विचार केला जातो. हे मला डिटेलमध्ये सांगता येणार नाही कारण की हे मला थोडं कळलं नाही. फक्त एक थोडक्यात एक हे सांगतोय मी याच्यात. आकिंचन आयतन जे आहे
त्याच्यामध्ये अभाव म्हणजे शून्यता जी आहे ना, ती अपरिमित शून्यता आहे याचा अशा प्रकारे त्याच्यामध्ये ध्यानभावना केली जाते. आणि नैव संज्ञानासंज्ञायतन म्हणजे संज्ञा आहे पण नाही आणि नाही सुद्धा नाही अशा प्रकारचं ते आहे. तर कशीनाची ज्यावेळेस 4 ध्यान प्राप्त झाले, आपल्याला त्याच्यानंतरच अरूपावचर आयतनावर जाता येतं एवढं थोडक्यात त्याच्यातून थोडक्यात मला समजा समजलं. त्याच्यानंतर सांगितलं 9वा चॅप्टर जो आहे तो विपश्यना भावनेवर आहे. तर विपश्यना भावना जी सुरुवात आहे ती अनित्यतेपासून होते आणि एक खंड संयुक्तात वर्ग 2 आहे. सुत्त 4 मध्ये असं सांगितलेलं आहे भगवंतांनी, की भिक्षु रूप अनित्य आहे, वेदना अनित्य आहेत, संज्ञा अनित्य आहे, संस्कार अनित्य आहे, विज्ञान अनित्य आहे. जे अनित्य आहे ते दुःखकर आहे आणि जे दुःखकर आहे ते अनात्मक आहे. जे अनात्मक आहे ते माझे नाही, तो मी नाही, तो माझा आत्मा नाही. याप्रमाणे हे यथार्थतया म्हणजे जसं आहे तसं म्हणजे अल्टिमेट त्याचं जे स्वरूप आहे ते सम्यक प्रज्ञेनं पाहावं. तर थोडक्यात काय विपश्यना भावना म्हणजेच काय? आपण ज्याला प्रज्ञा असं म्हणू शकतो. म्हणजे समाधीपर्यंत संपलं आता आपलं आणि विपश्यना भावना म्हणजे प्रज्ञेचा जो पार्ट आहे तो. वस्तू या हे जे पदार्थ आहेत, जे आहेत तसे पाहणं, त्याच्या मूळ स्वरूपात पाहणं आणि त्याच्याप्रती ते दुःख आहे, ते अनित्य आहे आणि ते अनात्मा आहे. असं ज्यावेळेस आपल्याला अल्टिमेट समजतं त्याचं, त्यावेळेस प्रज्ञा जागते आणि ती विपश्यना भावनेनं जागते. म्हणजे या विधानाप्रमाणे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान हे पंचस्कंद जे आहेत, या पंचस्कंदावर अनित्यतेची भावना करणं हे विपश्यनेच्या मध्ये येते. आणि अशा रीतीने निर्भयतेनं अनित्यतेची भावना केली, तर त्याबरोबर आपल्याला कोणत्याही पदार्थाला आपण पकडून राहिलो तर दुःख होतं हे आपल्याला त्याच्यातून जाणतं. बाह्यसृष्टीतील जे पदार्थ आहेत त्यांना जसं पकडून राहिलं तर त्यावेळेस जसं दुःख होतं, तसंच अंतर्गत जे पंचस्कंद असतात, त्याला सुद्धा पकडून बसलो आपण तर त्यानं सुद्धा दुःख येतं. हे आपल्याला जाणता येतं त्यातून. आणि अनित्यतेच्या यानं आपण दुःख आणि अनात्म हे स्पष्ट दिसून येते. आणि मग हे जेव्हा समजलं त्यावेळेस जो करणारा जो असते साधक त्याच्यामध्ये त्याच्या चित्तामध्ये एक अप्रतिम आनंद उत्पन्न होतो. विपश्यना भावनेनं 4ही ध्यानं प्राप्त होतात. एवढंच नाही तर त्याला आर्य अष्टांगिक मार्गाचं ज्ञान होतं. अष्टांगिक मार्गाने त्याच्यामध्ये समता या मार्गाने आपल्याला समता चित्ताची समता ठेवणं तर शक्य होते आणि अनित्यतेचं त्याला रहस्य समजतं. हे सगळं विपश्यना भावनेनं होतं आणि यामुळे काय होतं तर अनित्यतेच्या भावनेनं 4 ध्यानं आणि अष्टांगिक मार्गाचं ज्ञान होतं. एवढंच नाही तर त्याला क्रमाक्रमानं 4 लोकोत्तर आर्य मार्ग म्हणजे आपण जे अ, अ, त्याला आपण जे 4 हे येतं ना आर्यपुगल आपल्याला सांगितले, अठ्ठपुरीस पुगल आपण असं म्हणतो, की त्याचे लोकोत्तरचे जे मार्ग जे आहेत म्हणजे स्वतःपन्न, सकृदागामी, अनागामी आणि अर्हत. तर हे त्याच्या मार्गावर म्हणजे होणं म्हणजे आरूढ होणं आणि त्याचं फळ प्राप्त होणं अशा प्रकारे त्याचे 8 प्रकार केले जातात. तर हे विपश्यनेच्या पुढची गोष्ट आहे ही. तर याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये विपश्यना दिलेलं आहे. पण मी त्यात थोडक्यात घेतलेलं आहे फक्त, की जे संयोजनं जे असतात ते त्याचा भाग आहे. त्या शेवटी तो एक घेतला मी याच्यात, की त्याच्यामध्ये जे ध्यानाचे 4 प्रकार असतात, विपश्यनेनं आपल्याला ते प्राप्त होतात. तर सुरुवातीच्या स्टेजला काय होतं, तर आपले जे संयोजनं नष्ट होत कसं-कसं आपण वेगवेगळ्या आर्य जे आहेत, आर्यपुगलच्या मार्गावर आपण कसं आरूढ होतो, ते याच्यामध्ये दिलेलं आहे, की पहिलं की जे आपली सक्काय रामास जे आहे. मग सक्काय दिट्ठी म्हणजे नित्य आत्मा असं काहीतरी आहे. म्हणजे आत्म्याला नित्य मानणं. तर हा जो प्रकार आहे तो सक्काय दिट्ठीमध्ये येतो. तर हे सक्काय दिट्ठी विचिकिच्छा म्हणजे कुशंका असणं बुद्ध धम्मसंघाबद्दल आणि शीलबत परामास म्हणजे व्रत वैकल्य वगैरे ज्या बाह्य अवडंबर आहेत त्याच्यामुळं काही आपल्याला प्राप्त होऊ शकतं म्हणजे मोक्ष मिळू शकतो अशा प्रकारे मानणं आणि ते चिकटून बसणं त्याला. तर हे जे 3 संयोजन आहेत याचा नाश केला तर स्वतःपन्न अवस्थेत व्यक्ती जातो. त्याच्यानंतर आहे की त्याच्यानंतरचे काम, राग, द्वेष आणि मोह हे जे 3 गोष्टी आहेत. तर हे दुर्बळ झाले.
नष्ट नाही झाले, फक्त दुर्बळ झाले. तर म्हणजे ह्या 3 सोबतच म्हणजे सखाय दिट्टी, विचिकिच्छा, शीलबत परामास या संयोजनात तर पहिलं नाश तर होतोच. त्याच्यानंतर त्याच्यासोबत दुसऱ्या स्टेजमध्ये काम, राग, द्वेष, मोह हे दुर्बळ होतात. तर त्यावेळेस व्यक्ती सकृदागामी होतो. त्याच्यानंतर काम, राग आणि क्रोध हे पूर्ण नाश होतात. त्यावेळेस तो अनागामी अवस्थेत जातो. आणि त्याच्यानंतर मग रूपराग म्हणजे ब्रह्मलोकात प्राप्तीची इच्छा, अरूपराग म्हणजे अरूप देवलोकाची प्राप्तीची इच्छा, नंतर मान म्हणजे याला अहंकार म्हटलं जातं, उद्धच्च म्हणजे भ्रांतचित्तता, चित्तभ्रांत असणं, आणि अविद्या या 5 गोष्टीचा समूळ नाश झालं. म्हणजे पहिले तर 5चा होतो, नंतर हे 5 गोष्टी शेवटी नष्ट झाल्या, तर तो अर्हत मार्गावर जातो. म्हणून अ, आता इथं ब्रह्मलोक झालं, अरूप देवलोक झालं, ह्याच्या प्राप्तीची जी इच्छा असते, तर हे देवलोक, ब्रह्मलोक ह्याच्यापेक्षा अर्हताचं जे स्थिती आहे किंवा अर्हत जी अवस्था आहे, ही उच्चतम अवस्था आहे. म्हणजे देवलोक, ब्रह्मलोकात जरी आपला जन्म झाला, तर आपलं जे दुःख आहे, म्हणजे असं होऊ शकतं देवलोकात गेल्यानंतर पण आपल्याकडून काही तिथं तिथं सगळ्या गोष्टीचं म्हणजे उपलब्धता असते. सगळ्या प्रकारच्या आपण ज्याला म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचं आसक्ती असतात तिथं. आसक्ती निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे परत मनुष्य लोकात सुद्धा येतात ते. तर इथं ह्याचा नाश जर झाला, तर पूर्णतः व्यक्ती अर्हत होतो. म्हणजे त्याच्या सगळ्या प्रकारचे बंधन नष्ट होतात आणि त्याचा परत जन्म होत नाही. आणि मग हाच आपला शेवटचा याच्यातून आपल्याला मुक्ती मिळते. म्हणजे हेच निर्वाण प्राप्त होतं. तर ह्याला हे 9 चॅप्टर आपण अशा प्रकारे डिटेलमध्ये म्हणजे वरवरच घेतले खरं तर. त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे हे. ह्याच्यानंतर आपण पाहतोय की कम्मठठाणं आणि चरित्र काय असतात ते आपण थोडक्यात पाहू, की वेगवेगळे चरित्र म्हणजे स्वभाव असतात व्यक्तीचे. तर त्या स्वभावानुसार वेगवेगळे चरित्र म्हणजे सॉरी चरित्र जे असतात म्हणजे स्वभाव असतात. त्याच्यानुसार वेगवेगळे कम्मठठाणं आपल्याला घ्यायचे असतात आणि त्या कम्मठठाणावर आपल्याला प्रयत्न करायचे असतात. तर असे 6 प्रकारचे चरित्र जे आहे ते विशुद्धी मग्गमध्ये दिलेले आहेत आणि तेच धर्मानंद कोसंबी यांनी बुद्ध धर्म आणि संघ असे त्यांचा एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये धर्माच्या मध्ये त्यांनी हे डिटेलमध्ये दिलेलं आहे, की व्यक्तीचे चरित्र म्हणजे स्वभाव जे असतात ते 6 प्रकारच्या व्यक्ती असतात. अ, ज्याचं जे जास्त म्हणजे ज्याच्यामध्ये लोभ जास्त असेल तो व्यक्ती लोभचरित, ज्याच्यामध्ये द्वेष जास्त असते ते द्वेषचरित व्यक्ती, ज्याच्यामध्ये मोह जास्त आहे ते मोहचरित व्यक्ती, त्याच्यानंतर आहे त्याच्यामध्ये वितर्क जास्त आहे ते वितर्कचरित व्यक्ती, ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे ते श्रद्धाचरित व्यक्ती आणि बुद्धी ज्याच्यामध्ये ते बुद्धिचरित व्यक्ती. असे 6 प्रकार मुख्य त्याचे दिलेले आहेत. तर हे मिक्स सुद्धा असू शकतात. एखाद्या व्यक्तीमध्ये लोभचरित असू शकते आणि मोहचरित सुद्धा असू शकते. म्हणजे मिक्स सुद्धा असू शकतात. तर ह्याच्यानुसार त्याचं थोडक्यात पाहू आपण त्या व्यक्ती कशा असतात. तर रागचरित व्यक्ती ज्या असतात त्या त्या कामासक्त असतात. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोभ असतो. कामासक्त म्हणजे फक्त कामवासनेप्रतीच नाही तर सगळे जे गोष्टी असतात वेगवेगळे अ, पदार्थ असतात, चैनीच्या गोष्टी असतात त्याच्याबद्दल सुद्धा आसक्ती असते. आणि स्कंदाप्रती सुद्धा त्याची आसक्ती म्हणजे स्वतःच्या बद्दल शरीराप्रती, स्वतःच्या याच्याबद्दल त्याला आसक्ती असते पंचस्कंदाबद्दल सगळ्या. आणि तो गर्विष्ठ असते, लबाड असते, लोभी स्वरूपाचा असते व्यक्ती. नंतर आहे सद्दाचरित. तर सद्दाचरित खरं तर याचे 2 प्रकार पडतात. एक सुचरित आणि दुचरित. तर सुचरितमध्ये येतात सद्दाचरित, बुद्धिचरित आणि वितक्कचरित हे सुचरितमध्ये जातात. आणि दुचरितमध्ये रागचरित, दोषचरित आणि मोहचरित. ते चरिताची एकदा राजभाऊ हे टाका, म्हणजे सगळ्यांना समजणं सोपं होईल. तर याचे स्वभाव असतात प्रत्येक व्यक्तीचे. ते सुद्धा याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेले आहेत. तर रागचरित व्यक्तीमध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये आसक्ती असते. सदाचरित व्यक्ती हा सत्यवादी, प्रामाणिक, दानी आणि धार्मिक स्वरूपाचा असतो. आणि दोषचरित व्यक्ती जो आहे त्याच्यामध्ये द्वेष असतो. म्हणजे निष्काळजीपणा असते,
बेफिकिरी असते, द्वेष असतो त्याच्यामध्ये आणि जळत राहतो तो दुसऱ्याबद्दल किंवा बदल्याची भावना असते आणि कोण काही बोललं की लगेच त्याच्या विरोधात आपल्याला प्रतिक्रिया देण्याची त्याची भावना असते. तर हे द्वेषचरित व्यक्तीमध्ये येतं. मोहचरित जो असतो तो तो त्याच्यामध्ये अज्ञान जास्त असतं. म्हणजे चित्त भ्रांत असतं त्याचं. विसरतो बऱ्याच गोष्टी. कन्फ्युजन राहतं. चांगलं वाईट काय याच्यामध्ये फरक राहत नाही. समजत नाही लवकर आणि स्वतःचे विचार मांडू शकत नाही. स्वतःचा स्टँड नसतो. अ, असं या मोहचरितमध्ये आहे. आणि आणखी त्याच्यामध्ये आळशीपणा आणि सुस्तपणा आणि संशयवृत्ती ही असते त्याच्यात. नंतर आहे बुद्धिचरितमध्ये, की तो द्वेष आणि जळणं जे आहे त्याच्यापासून मुक्त असतो. कुशल कर्म करायला तयार असतो आणि काही विद्वान लोकं काही सांगत असतील, तर ते शिकण्याची त्याची आवड असते. बुद्धिचरित जे व्यक्ती आहे त्याच्यात. वितक्कचरित जो असतो तो त्याच्यामध्ये संशय असतो, अनिश्चितता असते आणि सुस्त पण असतात ते व्यक्ती. वितक्कचरितचं एक आणखी उदाहरण सांगलं जातं, की जे ते व्यर्थ बडबड करत राहतात आणि तर्क-वितर्क आणि कल्पनेत जास्त वेळ घालवतात. तर अशा प्रकारे ह्याची थोडक्यात त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि या व्यक्तीनुसार आता हे आपण स्क्रीनवर पाहू शकतो. आपण जेवढं काही आतापर्यंत जे कर्मस्थानं घेतले, त्यापैकी कोणती कर्मस्थानं त्याला लागू होतात, ते याच्यामध्ये दिलेलं आहे. एखादी व्यक्ती लोभचरित असली म्हणजे त्याच्यामध्ये आसक्ती जास्त असली, तर त्याला 10 अशुभ भावना आणि एक कायगता स्मृती हे अनुकूल आहेत. 10 अशुभ भावना आपण पाहिले, की जे प्रेतं असतात, त्या प्रेताचं भावना केल्यानं आसक्ती जी शरीराप्रतीची आसक्ती, कामासक्ती आहे, ती नष्ट होऊ शकते. आणि कायगता स्मृती हा त्याचाच भाग आहे. म्हणजे स्वतःच्या शरीराबद्दलच ची स्मृती. स्वतःचं शरीर कसं अशुची पदार्थानं म्हणजे गंदगीनं भरलेलं आहे, असं ज्यावेळेस माणूस विचार करतो, त्यावेळेस ते आपल्याला साधता येते. द्वेषचरित व्यक्ती तर ज्याच्यामध्ये द्वेष मोठ्या प्रमाणात आहे, त्यासाठी 4 ब्रह्मविहार. त्याच्यामध्ये आपण पाहिलं मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा ह्या भावना आपल्यामध्ये असल्या अपरिमित स्वरूपात, तर आपल्यातील द्वेष कमी होतो. नंतर आहे नीलकशिन, पीतकशिन, लोहितकशिन आणि अवदात कशिन. असे 4 कशिनं त्याच्यामध्ये सांगितलेले. ह्या 4 कशिनाचा अभ्यास केल्यानं द्वेष कमी होतो. नंतर मोहचरित आणि वितर्कचरित. तर ह्या 2 एकत्र आल्या म्हणून एक थोडक्यात सांगतो मी, की लोभ आणि श्रद्धा, लोभचरित व्यक्ती आणि श्रद्धाचरित व्यक्ती याची जोडी पाळली जाते. हे दोघं एकमेकाच्या विरुद्ध म्हणजे परस्पर विरोधी आहेत. द्वेषचरित आणि बुद्धिचरित हे एकमेकाच्या ह्याच्यात आहेत आणि मोहचरित आणि वितर्कचरित हे एकमेकाला पूरक आहेत. असं त्याच्यामध्ये त्याचं हे दिलेलं आहे. तर आता आपण परत एकदा पाहू, की द्वेषचरितमध्ये 4 ब्रह्मविहार, त्याच्यानंतर नील, पीत, लोहित आणि अवदात हे 4 कशिनं म्हणजे अशा 8 कर्मस्थानं त्यांच्यासाठी असतात. मोहचरित व्यक्ती आणि वितर्कचरित व्यक्तीसाठी आनापानसती अनुकूल आहे. मोह म्हणजे अज्ञान असणं आणि अज्ञानी व्यक्ती असतो ना, त्याच्यामध्ये त्याचं चित्त भ्रांत असतं. त्याला काय करतो ते समजत नाही आणि अशा वेळी त्याला आनापानसती जर केली, तर त्यानं चित्त एकाग्र होतं आणि त्याचा फायदा होतो. नंतर आहे की श्रद्धाचरित जे व्यक्ती आहे त्याला आता मगाशी आपण पाहिलं की जे 10 अनुस्मृती आहेत, त्यातल्या पहिल्या ज्या 6 अनुस्मृती आहेत, तर त्या 6 अनुस्मृती कोणत्या आहेत? तर बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती, त्यागानुसती, शीलानुसती आणि देवतानुसती अशा 6 ज्या आहेत पहिल्या अनुस्मृती. तर ह्या श्रद्धाचरित व्यक्तीसाठी चांगले आहेत. त्याच्यामुळं काय होतं? श्रद्धा निर्माण होते, एकाग्रता निर्माण होते. बुद्धिचरित व्यक्तीसाठी मर मरणानुसती, उपशमानुसती, भोजनात विरक्ती म्हणजे आपण जे आहार्य प्रतिकूल संज्ञा पाहिली ती आणि 4 धातूचं व्यवस्थापन म्हणजे चतुधातू ववठ्ठान जे आपण पाहिले की आपल्या शरीरातले महाभूत जे 4 महाभूतानुसार शरीराच्या अवयवाचं त्याच्यामध्ये अ, हे करणं, विभाग करणं, ह्या गोष्टी बुद्धिचरित व्यक्तीसाठी सांगितलेल्या आहेत. आणि सर्व प्रकारच्या व्यक्तीसाठी कोणते म्हणजे राहिलेले कोणते? तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आलोक हे 6 कशीन आणि 4 अरूपावचर भावना ह्या सगळ्यांसाठी फायदेशीर असतात. त्याचबरोबर आनापानसती सुद्धा सर्व प्रकारच्या व्यक्तीसाठी फायदेशीर आहे. अशा प्रकारे आपल्या चरित्रानुसार
अनुकूल कोणते कर्मस्थान आहेत ते आपण इथं घेतले. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात या समाधी मार्ग या ग्रंथाचा आपण इथं थोडक्यात माहिती घेतली आपण. याच्यापेक्षा जास्त आहे. काही गोष्टी माझ्याकडून चुकलेल्या असू शकतात. त्याबद्दल क्षमा असावी. आणि अशा प्रकारे आपण इथं अं, थांबत आहोत. सर्वांनी माझं ऐकून घेतलं आणि मला संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. साधू साधू साधू. साधू साधू साधू. साधू साधू साधू. साधू तर साधू धन्यवाद. साधू अ, साधू साधू. तर धन्यवाद धीरज भाऊ. धीरज सर, तुम्ही आज या आचार्य धर्मानंद कोसंबी यांचा जो समाधी मार्ग नावाचा जो ग्रंथ आहे, ऍक्च्युली कोसंबी यांनी बौद्ध धर्मावर विपुल लेखन केलेलं आहे. समाधी मार्ग त्यापैकीच एक आहे. त्यांचे 4 निबंध देखील आहेत. भगवान बुद्ध पूर्वार्ध आणि उत्तरार्ध देखील आहे. बुद्ध लीला सार संग्रह देखील आहे. बोधिसत्व नाटक देखील आहे. आणि अजून त्यांचं बौद्ध धर्मावर त्यांचं विपुल लिखाण आहे. बोधिचर्यावतार हा जो महायानातील ग्रंथ आहे आचार्य शांतीदेवांचा, याचा देखील मराठी अनुवाद प्रथम मराठी अनुवाद जो आहे तो कोसंबी यांनीच केलेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण या धर्मानंद कोसंबी यांच्या समाधी मार्ग या ग्रंथाची आज समीक्षा पाहिली. ऍक्च्युली हे व्याख्यान किंवा हे नव्हतं, ही समीक्षा होती. मागे ग्रुपमध्ये असंच मी आणि धीरज भाऊ बोलत होतो सहजच पर्सनली. तर ग्रुपमध्ये आम्ही पोस्ट केलेली की या संदर्भात असे अनेक ग्रंथ आहेत, त्या संदर्भात त्याचे जे रिव्ह्यू आहेत, समरीज आहेत, ते आपण त्याच्यावर आपण सेशन्स ठेवू. तर हे आज पहिलं सत्र होतं या आचार्य धम्मानंद कोसंबी यांच्या समाधी मार्ग नावाच्या या ग्रंथाचं. तर मी आज डॉक्टर प्राची शेंडे यांच्यापासून सुरुवात करतो की त्यांना आजचं हे समीक्षात्मक कथन समाधी मार्ग या ग्रंथाचं कसं वाटतं. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. खूप सुंदर समरी घेतली आहे. आणि ऍक्च्युअल आम्ही जेव्हा ध्यान साधनेला स्टार्ट झालो होतो 2020 साली, तर जेवढे आमच्यासोबत 400 लोक होते आणि जसं भिक्खू आम्हाला एक एक ध्यानाचा विषय द्यायचे आणि ऍक्च्युअल ते सगळं माझ्या डोळ्यासमोर आलं. आणि इट वॉज द सेम थिंग जे जे आज डिस्कशन झालंय ना, कसिना आणि मग तो रंग पण, मग ते 32 बॉडी पार्ट्सचे पण, आणि इवन मैत्री भावनाचं पण जेव्हा आम्ही करायचो ध्यान साधना, तर इट वॉज सगळं अगदी असं रिव्हिजन झाल्यासारखं. ते 3 वर्ष असे समोर आलेत ते. आणि खूप छान आणि इतक्या सोप्या पद्धतीने सरांनी ना इतकं छान एक्सप्लेन केलंय. इट इज अ व्हेरी डेप्थ टॉपिक आणि खूप डिफिकल्ट टॉपिक आहे, पण इतकं सोपं सांगितलंय सरांनी. आणि व्हेरी नाईस, व्हेरी नाईस इट वॉज. माझ्याकडे काही पीडीएफ आहेत. आम्ही जेव्हा ध्यानाला बसायचो तर एक 6 पानाचं मैत्री भावनेचं आमचं पीडीएफ राहायचं. आणि ते जसं सरांनी सिक्वेन्स आपल्याला आता शेअर केला की पहिले स्वतःपासून स्टार्ट करा, मग मग आम्हाला टीचर्स द्यायचे ते लोक, गुरुंना सेकंड घ्या, मग थर्ड आई बाबांना घ्या, आणि मग त्या सोसायटीला मैत्री भावना द्या जिथे तुम्ही राहताय, आणि मग त्या शहराला, आणि मग त्या स्टेटला, मग इंडियाला, आणि मग टू द वर्ल्ड अर्थ, आणि मग देवलोक, असं वगैरे ते सगळं. तर तो पूर्ण सिक्वेन्स आहे. त्याचे 5 असे ना सेंटेन्सेस आहेत. तर मी शेअर करेल ते पीडीएफ तुम्हाला. आणि इवन 32 बॉडी पार्ट्सचं जसं सरांनी डिस्कस केलं की तुमच्या बॉडी पार्टला असं बघायचं की खूप सुजला आहे, खूप जखम झालीये, अशी मास आहे आतमधला. तर ऍक्च्युअल आम्हाला ते टॉपिक दिले गेले होते. आणि बापरे, तो अनुभव खूपच वेगळा होता. म्हणजे स्केलिटन आम्हाला दिलं होतं एक टॉपिक. तर असे आपल्या आजूबाजूला हाडाचे सापळे आहेत असं बघायचं. आणि तो एकदा विषय दिलेला. तर अनुभव वेगळा आहे. म्हणजे ते बोलण्यात, वाचण्यात नाही एक्सप्लेन करता येत.
जो अनुभव येतो. काही काही मॅडम, काही काही सर होते ते खूप वर्ष धरायला गेले होते. तर त्यांना ते 4 कसिन्यामध्ये रंग वगैरे ते पण होतं त्यांना. तर व्हेरी अमेझिंग. मला वाटतं आपण सर्वांनी जेवढे डेडिकेटेड आहोत आता जे 9-10 जण सगळ्यांनी जॉईन व्हा धम्ममंगलम ग्रुपला आणि अनुभव घ्या. है ना? पढ़णं आणि ते वाचणं आणि ते करणं दॅट इज डिफरंट. बट प्रत्येकाला तो अनुभव घेणं आणि त्या पायऱ्या चढणं आणि त्या प्रोसेसमध्ये स्वतःला ढालून घेतलं आणि ऍक्च्युअल ते जे सर एक्सप्लेन करत होते ना, कधी वीर्य आपला कमी होतो, मग कधी प्रज्ञा जागरूक होते, मग कधी अंधश्रद्धा होते. ती प्रोसेसला अनुभव करणं, अरे बापरे! इट इज टू नेक्स्ट लेव्हल. सगळ्यांनी बसा ध्यान साधनेत 4:30 वाजता उठून. असं आहे. मजा येईल. खूप छान मजा येईल. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप खूप एक सांगायचं शुभेच्छा राहून तुम्हाला. गेलं. हो, हो. तेच तुम्ही जो विषय सांगितला, आता हे एवढं मी जे काही सांगितलं, आता हे फक्त पुस्तकी ज्ञान आहे. प्रत्यक्ष अनुभव हो. घेण्यासाठी आपल्याला एक प्रशिक्षित म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देतील असे गुरु पाहिजेत. त्याशिवाय हा विषय करणं म्हणजे अवघड असतो. समजणंही अवघड आहे. येस सर. त्याच्यामुळं आणि ते आपलं ते भंतेजी त्या थराला असतात ना, तर तुम्ही तुमच्या आनापानसतीच्या ध्यानाचा जेव्हा अनुभव सांगता, शेअर करता त्यांना, की आज मला आनापानसतीमध्ये असं-असं दिसलं. तर जे काय असतं ते. कधी ढगच दिसतात, कधी निळा बिंदूच दिसतो तुम्हाला. तर त्यांना खूप माहिती असतं, की अच्छा याला निळा बिंदू दिसलाय म्हणजे याला हे कसिना आपण करवायचं असं. तर ते गुरुशिवाय नाही होत. कारण का आपल्याला नाही समजत की आपल्याला काय दिसत आहे. मग आपण कधी आपल्या इल्युजनमध्ये जातो आणि त्याला वेगळंच काहीतरी समजतो. मग एक अशी आकृती दिसायला लागली तर आपण देवच समजतो त्याला. असं पण होतंय. तर ते एक गुरु लागतेच त्यावेळी. असं आहे. येस. प्रीती मॅम नाही आहेत. प्रीती मॅम गेल्या वाटतं. सो सुनीता जाधव ओके बोला. सॉरी, मी लेट जॉईन केला आज, त्यामुळे थोडंसं ऐकलं शेवटचा पार्ट कसिनापासूनच. सरांनी थोड्या वेळात खूप काही सांगून गेले सर, आणि चांगल्या रीतीने एक्सप्लेनेशन केलं जेवढं मी ऐकलं ते. बाकी मी आता तुमचं रेकॉर्डिंग ऐकेन सर नक्कीच. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी लेट जॉईन केल्याबद्दल. धन्यवाद सर तुम्हाला सगळ्यांना. येस. किरण काकी. त्रिरत्न शरणन जय भीम. सर ना अगदी सोप्या भाषेत म्हणजे हा असा म्हणजे असं हे जर बघितलं म्हणजे आपण कॅप्शन जर बघितलं सब्जेक्टचं तर आपल्याला वाटतं बापरे खूप म्हणजे हे असेल ग्रंथाची म्हणजे हे करतायत म्हणजे समीक्षा करतायत म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारं असं खूप जड हे असेल की आपल्याला म्हणजे बुद्धीच्या पलीकडचं वगैरे असेल. पण सरांची एक हातोटी आहे की कुठलाही विषय एकदम ते सोपा करून सांगतात. जसं जे भवचक्राचं आहे ना ते भवचक्र खूपशा लोकांना म्हणजे त्यांना माहिती आहे ते भवचक्र पण ते समजावून घेता येत नाही. पण सरांनी भवचक्र जे इतकं सुंदररित्या समजावून सांगितलं तसंच त्यांनी आजचा पण हा जो समाधी मार्ग हा विषय आहे, तो पण खूप अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने समजावून सांगितल्या. जी म्हणजे शब्द आहेत म्हणजे पाली शब्द आहेत. कामछंद म्हणा किंवा व्यापाद म्हणा, थिनविद्ध म्हणा, उद्धच्च कुकुच्च म्हणा, विचिकित्सा म्हणा, हे शब्द ना समजायला पण तसे कठीण आहेत. पण त्याचं प्रत्येक शब्दाचं ना त्यांनी अगदी म्हणजे म्हणतात ना विश्लेषण करून सांगितलं की म्हणजे कथिन विद्या म्हणजे काय, उद्धच्च कुकुच्च म्हणजे काय, विचिकित्सा म्हणजे काय, कामछंद म्हणजे काय, व्यापाद म्हणजे काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या सांगितल्या आपल्याला म्हणजे ज्या 8 ज्या बलकार गोष्टी आहेत म्हणजे ज्या बल असतात म्हणजे श्रद्धा, समाधी, स्मृती, प्रीती, चित्त, प्रशब्दी आणि वीर्य. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांचं पण त्यांनी अतिशय बारकाईने सगळं म्हणजे म्हणतात ना डेफिनेशन सांगितले आपल्याला म्हणजे. तर विषय समजायला त्यामुळे खूप सोपा झाला तो. आणि जो म्हणजे विषय होता समाधी मार्गामध्ये म्हणजे आपण जेव्हा समाधी करतो म्हणजे समाधी लावतो किंवा ध्यानासाठी बसतो तेव्हा आनापानसती हे प्रथम आपण शिकतो. नंतर मग आपण ध्यानाच्या एक एक पायऱ्या आपण
म्हणजे म्हणतो ना आपण एक पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी असं करत करत आपण जातो. कसिरांची भावना करतो. नंतर त्याच्यामध्ये कम्मठाण आपण कोणतं घ्यावं याविषयी पण सरांनी खूप चांगलं हे केलं. म्हणजे आम्ही फक्त ते 1-2 लेक्चर मधून मॅडमच्या एकदा ऐकलं होतं, कविता मॅडमच्या. पण आज सरांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीने कम्मठाणांचं पण एक्सप्लेनेशन खूप छान प्रकारे सांगितलं. तर सरांना खरंच धन्यवाद. एक कठीण विषय सोपा करून सांगितला त्याबद्दल. आणि तो चांगल्या प्रकारे आम्हाला समजला. म्हणजे विषय असं कठीण जरी असला तरी तो समजावून सांगण्याची एक हातोटी असली पाहिजे, जो सांगणारा व्यक्ती आहे त्याच्याकडे. तर तो सरांनी खूप अतिशय सोप्या शब्दात व्यवस्थित म्हणजे असं उलगडून सांगितला. त्याबद्दल सरांचे शतशः धन्यवाद. थँक्यू.